हॅलो, वेलकम बॅक एव्हरीवन. सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या या डे 2 मध्ये. आय होप माझा आवाज सर्वांना क्लिअर असेल तर जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. टाईप वन इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स ओपन नसेल तर जस्ट अ मिनिट. आय एम ओपनिंग द चॅट बॉक्स. ओके, नाउ द चॅट बॉक्स इज ओपन. प्लीज टाईप वन इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. इज माय वॉइस क्लिअर? थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. चला पटकन आपल्याला ग्रुपमध्ये जायचं आहे. ज्या ग्रुपमध्ये काल तुम्ही ऍड झाले होते त्या ग्रुपमध्ये जायचं आहे. तिथे एक मेसेज टाकायचा आहे की सेशन सुरू झालेले आहे, लगेच जॉईन करा. लगेच जॉईन करा, किंवा जो वर मेसेज आलेला आहे तुम्हाला आता तोच कॉपी करून खाली तुम्ही टाकला तरी चालेल. जस्ट कॉपी द मेसेज अँड पेस्ट. जस्ट कॉपी द मेसेज अँड पेस्ट. फटाफट. प्लीज गो टू द ग्रुप अँड कॉपी अँड पेस्ट द मेसेज फास्ट. ओके. सो वेलकम बॅक एव्हरीवन. सर्वांचे स्वागत आहे. तोपर्यंत तुम्ही मेसेज टाका, तोपर्यंत मी काहीतरी तुमच्याशी बोलतो. सो पुन्हा एकदा नमस्कार, सर्वांचे हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग हिअर टुडे. पुन्हा तुम्ही आज या दुसऱ्या दिवसामध्ये जॉईन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, का तुम्हाला मी मेसेज टाकायला लावतो हे पण ऐकून घ्या. कारण कसं आहे की मॅक्सिमम लोकांनी या फ्री सेशनचा फायदा घेतला पाहिजे. लोकांच्या डोक्यामध्ये बऱ्याचशा चुकीच्या भावना असतात. ओके, त्याच्याबद्दलही आपण आज बोलणार आहे की बाबा 5 दिवसानंतर काय, नंतर काय, नंतर प्रोग्राम आहे वगैरे वगैरे. पण ह्या 5 दिवसामधली जी व्हॅल्यू आहे ऍटलीस्ट ते तरी मिस नका करू, मला असं वाटते. काय म्हणता तुम्ही? येस नो? किती लोक ऍग्री करतात? राईट. येस नो इन द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटते की या 5 दिवसामध्ये जे शिकणार आहे ते पण खूप मोठी गोष्ट आहे? येस नो? राईट. पुढचा प्रोग्राम तुम्हाला कोणी असं बंदुकीवर धरलेला आहे का की बाबा पुढचा प्रोग्राम घ्यायचा आहे तुम्हाला, असं असं केलेलं आहे का कोणी? ओके. सो वाई यार, वाई यू आर नॉट एंजॉइंग दिस प्रोग्राम? सिंपल सी बात है यार. ठीक है. सो प्लीज गो टू द ग्रुप एंड एक मैसेज डाल दो सब लोगों ने कि काइंडली ज्वाइन द प्रोग्राम. प्रोग्राम हैज ऑलरेडी स्टार्टेड. ओके. चलो देखते हैं कितने लोग मैसेज डालते हैं आज. लेट मी सी. कोणी कोणी टाकला आहे मेसेज? नाव आता मला दिसत नाही, पण 3-4 लोकांनीच टाकलेलं आहे आतापर्यंत. प्लीज गो. हॅलो. बाकीचे लोक काय करत आहे यार? प्लीज गो. प्लीज गो टू द ग्रुप अँड सेंड अ मेसेज. ग्रुपमध्ये जाऊन एक मेसेज टाका. बी ऍक्टिव्ह गाईज, बी ऍक्टिव्ह. लक्षात घ्या, कसं आहे माहिती आहे का, जे द्याल तेच मिळणार आहे, लक्षात ठेवा. ओके. सो ऑलवेज बी रेडी टू हेल्प अदर्स. ओके. गो टू द ग्रुप. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जायचं आहे, तिथे एक मेसेज लिहायचा आहे, सेशन सुरू झालेले आहे, लगेच जॉईन करा. किंवा एक मेसेज आलेला आहे तो कॉपी करून पेस्ट करा. तिकडे येस येस लिहित आहेत काही लोक. तिकडे येस नाही लिहायचं आहे, तिकडे मेसेज टाकायचा आहे हा, कॉपी करून. ओके. अच्छा, किती लोकांचा आजचा पहिला दिवस आहे? किती लोकांचा आजचा दुसरा दिवस आहे? टाइप इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल अटेंडिंग दिस सेशन फर्स्ट टाइम? हाऊ मेनी पीपल अटेंडिंग दिस सेशन सेकंड टाइम? सेकंड. ओके, मेनी पीपल आर सेकंड. फर्स्ट डे. ओ बाबा, काल का नाही आले तुम्ही? वैष्णवी मॅडम, रुचिता मॅडम, काल कुठे गेले होते तुम्ही? वेर यू वर येस्टरडे? ओके. कालची रेकॉर्डिंग किती लोकांनी बघितली? ओके. असं नसते चालत, ठीक आहे. Okay, if you want to learn something and somebody is learning you, somebody is teaching you, sorry, if you want to learn something and somebody is ready to teach, you know so या कोर्सची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला सर्वांना किती आहे? यू ऑल नो दॅट द व्हॅल्यू. सो आय एम डुईंग दिस प्रोग्राम फ्री फॉर ऑल ऑफ यू. सो दिस इज ऑल्सो युअर रिस्पॉन्सिबिलिटी दॅट यू शुड बी प्रेझेंट एव्हरी सिंगल डे. येस नो एव्हरीवन? येस नो इन द चॅट बॉक्स. राईट. ओके. सो किती लोकांनी रेकॉर्डिंग बघितली कालची? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांनी कालची रेकॉर्डिंग बघितली? ज्यांनी अटेंड नाही केलं त्यांनी रेकॉर्डिंग बघितली. ओके. ठीक आहे. सो दॅट रेकॉर्डिंग इज व्हॅलिड फॉर 24 hours ओनली. सो डोंट वरी. आज रात्री ते डिलीट होऊन जाईल कुठल्याही परिस्थितीत. त्यामुळे सर्वांनी रेकॉर्डिंग 24 तासाच्या आतमध्ये बघायची आहे. जर का तुम्हाला रिपिटेशन करायचं असेल काही गोष्टीचं, काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या असतील, मी पुन्हा एकदा आठवण करून देतो. इफ यू आर not serious about yourself, this program is not for you. Okay. So let's start the day. Thank you so much. Thank you everyone. ओके, चला सर्वांनी मेसेज टाकले ग्रुपमध्ये. व्हेरी गुड. तुमचे जे काही प्रश्न असेल ते क्वेश्चन आन्सर मध्ये लिहायचे, ठीक आहे, Q&A मध्ये लिहायचे. ठीक आहे. चला सुरुवात करू आजच्या दुसऱ्या दिवसाला. काल आपण काय शिकलो याच्यावर एकदा आपण एक नजर मारू की काल आपण काय काय शिकलो. पहिले आपण शिकलो 3 मिस्टेक, की आपण 3 चुका काय करतो जनरली जेव्हा आपण फेसबुक ऍड शिकायची असते, फेसबुक ऍड करायची, तेव्हा आपण 3 चुका काय करतो. नंबर 2 आपण शिकलो की फेसबुक ऍड काय आहे आणि ती कशी लागते, त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज असते, त्या सगळ्या गोष्टी आपण शिकलो. नंबर 3 आपण शिकलो ऑडियन्स, ज्याच्याबद्दल आपण आज थोडं अजून जास्त माहिती घेणार आहे डीप मध्ये. कारण एक लक्षात घ्या, जर का तुम्हाला तुमचा ऑडियन्स माहित नाही, जर का तुम्हाला तुमचं टार्गेटिंग माहित नाही, जर का तुम्हाला हे माहित नाही की ऍडचा काय फायदा असतो किंवा कशी केली जाते, तर तुम्ही ऍड शिकूनही काहीच फायदा नाही. तुम्ही ऍड्स तुम्हाला करता येईल फक्त, पण तुम्हाला
त्याच्यामध्ये प्रॉफिट होणार नाही. बऱ्याच लोकांचे मला मेसेज पण आले काल, की सर आम्ही अशी ऍड केली, तशी ऍड केली, यांना पैसे दिले, त्यांना पैसे दिले, पण आम्हाला काहीच फायदा झालेला नाही. पण आमच्या कॉम्पिटिटरला त्याच्यापेक्षा चांगले लोक मिळतात. त्याचं कारण हे आहे की तुम्ही ऍड समजून नाही घेतली. फक्त पैसे भरून आणि फक्त एजन्सीला पैसे देऊन आणि फक्त एखादा कोर्स करून ऍड नसते येत. ऍड समजून घ्यावं लागते. त्यासाठी हा 5 दिवसाचा फ्री प्रोग्राम करतो मी. कशासाठी? की तुम्ही समजा पहिले ऍड काय आहे. अंडरस्टँड द स्ट्रॅटजी, अंडरस्टँड द थिंग्स. ओके, हेच इम्पॉर्टंट आहे. घाई असते लोकांना, घाई. सर आम्हाला लगेच शिकून द्या. घाईवाले लोक आपल्याला बिलकुल पाहिजे नाही. पहिले सांगतो मी तुम्हाला. आय डोंट एंटरटेन घाईवाले लोक. ज्यांना घाई आहे बाबा, जाऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. 4 लोकांना शिकवलं तरी मला आनंद वाटेल, पण ते 4 लोक परफेक्ट शिकले पाहिजे. काय म्हणता? येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. काय म्हणता? ऍग्री करता तुम्ही? तुम्ही ऍग्री करता? ओके, चला. सो थँक्यू सो मच, थँक्यू एव्हरीबॉडी. त्यानंतर आपल्याला फेसबुक पेज पाहिजे असते, त्यानंतर आपल्याला बिझनेस अकाउंट पाहिजे असते. ह्या सर्व गोष्टीच्या लिंक्स आणि ह्या सर्व गोष्टीचे व्हिडिओज तुम्हाला मिळालेले आहेत? येस नो? मिळालेले आहेत? चॅट बॉक्समध्ये सांगा येस नो. तुम्हाला एक फ्री कोर्स मिळालेला आहे? येस नो? ओके. जो मी फ्री कोर्स दिला तुम्हाला, इफ यू गो टू द मार्केट अँड सी अँड आस्क पीपल, तुम्हाला जो फ्री कोर्स दिला त्याची कमीत कमी 2,000 रुपये व्हॅल्यू घेतल्या जाते. कमीत कमी जर मी काय म्हटलं असतं की 1,000 रुपयाचा तो कोर्स आहे 999चा, आरामात दिले असते तुम्हाला. दिले असते की नाही सांगा मला? येस नो? दिले असते की नाही? आरामात दिले असते. काही लोकांनी तर दिलेच असते. राईट? राईट? सविता मॅडम म्हणतात नो. दिले असते, तुम्हाला नाही माहित. तुम्ही नसते दिले, पण काही लोकांनी नक्कीच दिले असते. ठीक आहे. ओके, काही लोकांनी नक्कीच दिले असते. त्याचे तुम्ही कोर्स बघितला नाही याचा अर्थ. तुम्ही कोर्स ओपन करून बघा. ठीक आहे. त्यानंतर टार्गेटिंग. ओके, हे टार्गेटिंग आपण शिकलो काल. ओके, ठीक आहे. सो आपण ह्या सगळ्या गोष्टी काल शिकलो. आज आपण काय शिकणार आहे? आज आपण शिकणार आहे पॉवर ऑफ सोशल मीडिया. मला सांगा, किती लोकांना माहित आहे की या 5 दिवसात काय शिकणार आहे आपण? किती लोकांना माहितच नाही की काय शिकणार आहे आपण 5 दिवसात? टाईप मी. किती लोकांना माहित नाही की आपण काय शिकणार आहे 5 दिवसात? ग्रुपमध्ये आहे मॅडम. तुम्ही ग्रुपमध्ये दिलेला आहे तुम्हाला कोर्स. ऍक्सेसचं काय आहे? त्याचा ओपन कोर्स आहे तो. इट इज ओपन कोर्स. ठीक आहे. तुम्हाला पुन्हा लिंक शेअर करून देतो. थांबा एक मिनिट. लिंक शेअर करून देतो. ज्यांना ज्यांना कोर्स मिळाला नाही कालचा. तसं नाही आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड नाही शिकणार आहे आपण. हेच 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 लक्ष ठेवावं लागते बाबा. लक्ष देऊन अटेंड करा यार प्लीज. असं नका करू. फ्री आहे म्हणून काहीतरी असं नका करू प्लीज. ओके. सो अगदी लक्ष देऊन अटेंड करा सिरियसली. फक्त फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड नाही शिकणार आहे आपण. लक्षात घ्या. हा कोर्स आहे, दिलाय मी चॅटबॉक्स मध्ये. काय काय शिकणार आहे दाखवतो तुम्हाला आपण. एकदा बघून घे सर्वांनी. असं नाही झालं पाहिजे की माहितच नाही आम्हाला काय काय शिकणार आहे आम्ही. जस्ट अ मिनिट. इकडे बघा काय काय शिकणार आहे, लक्षात घ्या. सर्वात पहिले आपण शिकणार आहे बेसिक्स ऑफ फेसबुक ऍड. पहिल्या दिवशी ते शिकलो आपण काल. आज आपण शिकणार आहे पॉवर ऑफ सोशल मीडिया. सोशल मीडियाची काय पॉवर आहे, ऑडियन्स काय असतो, कसा सिलेक्ट केला जातो, हे सगळं शिकणार आहे. तुमच्यापैकी 3 लकी लोकांना मी चूज करेल, ज्यांच्या बिझनेस बद्दल, त्यांचा बिझनेस त्यांनी कसा वाढवावा, लीड्स कसे आणावे, त्याच्यामधून पैसे कसे कमवावे, हे सांगणार आज लाईव्ह मध्ये. उद्या यूज ऑफ फेसबुक ऍड. फेसबुक ऍडचा कुठे आणि कसा वापर कराल तुम्ही, हे सांगणार आहे तुम्हाला उद्या प्रॅक्टिकली. नंबर 4, चौथ्या दिवशी फेसबुक ऍड फॉर युअर बिझनेस. जर का तुमचा एखादा बिझनेस असेल त्याच्यासाठी तुम्ही फेसबुक ऍड कसं वापरणार हे सांगणार आहे. आणि 5व्या दिवशी ऍड्स क्रिएशन शिकवणार आहे तुम्हाला. पण जर का तुम्ही या 4 दिवसामध्ये कुठं गैरहजर असले आणि 5व्या दिवशी डायरेक्ट आले, तरीही तुम्हाला समजणार नाही. हे पण मी तुम्हाला सांगतो. कारण की या 4 दिवसामध्ये मी ऍड कॉपी कशी बनवतात, पोस्टर कसं बनवतात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. इज इट क्लिअर? येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. इज इट क्लिअर? आता क्लिअर आहे काय शिकणार आहे आपण? येस नो इन द चॅट बॉक्स. क्लिअर आहे आता? आता तर काही प्रॉब्लेम नाही. भेटला तुम्हाला ऍक्सेस सर्वांना? ओके, चला. चला ठीक आहे. चलो. आशा करतो आता तरी क्लिअर असतील गोष्टी. ओके. सो आजच्या दिवसात सुरुवात करू. जस्ट अ मिनिट.
सो आज आहे आपला दिवस डे 2 आणि डे 2 मध्ये आपण शिकणार आहे की व्हॉट इज सोशल मीडिया, पॉवर ऑफ सोशल मीडिया काय आहे. बट बिफोर दॅट आय जस्ट वॉन्ट टू से थँक्यू टू एव्हरीबडी. वाय? का बरं थँक्यू? कारण तुम्ही दुसऱ्याही दिवशी येत आहात. दॅट्स वाय आय फील की यू आर अ कमिटेड पीपल. ओके, सो बी कमिटेड फॉर नेक्स्ट 5 days, नेक्स्ट 3 days. ओके, पुढचे 3 दिवसही कमिटेड रहा अशाच प्रकारे. आय गॅरंटी यू विल लर्न सो मेनी थिंग्स. ओके, चलो, सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडेज प्रोग्राम. काही ग्राउंड रूल आहे ते आधी सांगून देतो. काइंडली अटेंड फुल प्रोग्राम. पूर्ण प्रोग्राम अटेंड करायचा आहे. पूर्ण 5 दिवसाचा प्रोग्राम करायचा आहे. दिस प्रोग्राम इज वर्थ ₹10,000. डू नॉट स्टार्ट इफ यू कॅन फिनिश. सुरुवातच करू नका त्या गोष्टीची जर का तुम्ही फिनिश करू शकत नसाल. राईट युअर क्वेश्चन्स इन नोटबुक अँड Q&A. तुम्हाला काही प्रश्न असतील शेवटच्या 15 मिनिटांमध्ये त्याचा आन्सर दिला जाईल. सो Q&A मध्ये तुमचे क्वेश्चन लिहा किंवा तुमच्या नोटबुक मध्ये लिहा आणि हळूहळू नंतर विचारू शकता. पेशन्स विल बी अप्रिशिएटेड. घाई करणारे लोक नाही पाहिजे आपल्याला, पेशन्स वाले लोक पाहिजे आपल्याला. ठीक आहे, ओके. दिस क्लास इज फॉर बिगिनर्स. हा क्लास कुणासाठी आहे? बिगिनर्स लोकांसाठी आहे. नाउ लेट्स अंडरस्टँड. काल आपण फेसबुक पेज बनवलं. किती लोकांनी बनवलं फेसबुक पेज? टाईप मी इन द चॅट बॉक्स. ग्रुपमध्ये तर शेअर नाही केलं. किती किती लोकांनी बनवलं फेसबुक पेज? टाईप मी इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड. विनय जी, विनीता जी, नितीन जी, व्हेरी गुड. विक्रम जी, मोहन जी, व्हेरी गुड. ओके, शेअर का नाही केलं तुम्ही ग्रुपमध्ये की मी फेसबुक पेज बनवलं म्हणून? वैष्णवी मॅडम, भगवान जी, व्हेरी गुड, भाग्यवान. ठीक आहे, केलं. ज्यांचा ऑलरेडी आहे त्यांनी करायचं, ज्यांनी नवीन केलं असेल त्यांनी करायचं. नीताजी शेअर केलं म्हणतात, व्हेरी गुड. ओके, आता तुम्ही स्क्रीनशॉट टाकू शकता ग्रुपचा. ओके, पेज कसं बनवायचं आणि ते एडिट कसं करायचं याचे व्हिडिओज तुम्हाला मिळालेले असतीलच, मी आशा करतो. कालच्या ग्रुपमध्ये शेअर केलेले आहे. नाऊ लेट्स गो अहेड. हे काय आहे? टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. हे काय आहे? काय आहे? पर्ल. ओके. मोती. ओके, काय आहे? ओके, मोती आहे. व्हेरी गुड. कुठे असतात मोती? मोती कुठे असतात? मोती अँड शेल. व्हेरी गुड. कोणीतरी लिहिलं की मोती आहे आणि शेल आहे. कुठे असतात? शिंपल्यामध्ये. ओके, नाही नाही, शिंपले कुठे असतात? डीप सी म्हणजे? त्याला मराठीत काय म्हणू आपण डीप सीला? कुठे असतात मोती? कुठे असतात मोती? होते है गहराइयों में. काय होते? मोती गहराइयों में होते. गहराई म्हणजे खूप खोल समुद्रात असतात. त्यामुळे या सेशनचा जो मर्म आहे, या सेशनचा जो फायदा आहे, तो तुम्हाला कुठे भेटणार आहे? अगदी तिसऱ्या, चौथ्या, 5व्या दिवशी जास्तीत जास्त. जसे जसे दिवस पुढे जातील तस तसा तुम्हाला त्याचा फायदा भेटणार आहे. इज इट क्लिअर एव्हरीवन? इज इट क्लिअर? येस नो इन द चॅट बॉक्स. जेवढे जेवढे पुढे जाणार तुम्ही तस तसं तुम्हाला त्याचा काय भेटणार आहे? फायदा भेटणार आहे. देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. तुम्ही जर का शॉर्टकट फाइंड आउट करणारे असणार, मी सांगितलं होतं की दिस प्रोग्राम इज नॉट फॉर शॉर्टकट फाइंडर्स पीपल, की सर मेरे को कोई शॉर्टकट दे दो. वैसा कोई शॉर्टकट नहीं है अपने पास. ठीक है, सो देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. इफ यू वॉन्ट टू अचीव समथिंग, कालची रेकॉर्डिंग नक्की पहा. जर का जे लोक आज पहिल्यांदा जॉईन झाले, ग्रुपमध्ये तुम्ही असाल, त्या ग्रुपमध्ये रेकॉर्डिंग आलेली आहे. ग्रुपमध्ये तुम्ही जर नसाल तर ग्रुप लिंक मला मागून घ्या शेवटी. हा क्लास सोडायच्या आधी. ठीक आहे, तर ग्रुपमध्ये सगळ्या रेकॉर्डिंग, सगळ्या गोष्टी आम्ही अपडेट करत असतो. सो बी देअर इन द ग्रुप आणि त्याचा फायदा घ्या जास्तीत जास्त. ओके, नाव लेट्स अंडरस्टँड पॉवर ऑफ सोशल मीडिया. आज आपण सोशल मीडिया किती तास वापरतो मित्रांनो दिवसातून? टाईप करा बरं चॅट बॉक्स मधून की मिनिमम एक व्यक्ती सोशल मीडिया 24 तासामध्ये किती तास वापरत असेल. टाईप इन द चॅट बॉक्स. काय वाटते तुम्हाला? 2 तास. व्हेरी गुड. ओके, अजून? अजून? 6 तास. 2 तास. खूप कमी सांगता तुम्ही. 7 तास, 8 तास. ओके, 5 तास, 3 तास, 3 तास, 9 तास. ओके, म्हणजे बघा, कोणी 8 तास, 10 तास म्हणत आहे, कोणी 3 तास म्हणत आहे, कोणी 2 तास म्हणत आहे. म्हणजे ऍव्हरेज किती झाला? ऍव्हरेज 4 ते 5 तास. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे का, इंडिया इज अ लिडिंग कंट्री युझिंग सोशल मीडियामध्ये. माहिती आहे तुम्हाला? हा गुगलचा डेटा आहे. आता तुम्ही म्हणाल की याचा आमच्या या कोर्सचं काय घेणं देणं आहे? सांगतो तुम्हाला, 2 मिनिट. फेसबुक युजर्स जे आहेत इंडियामध्ये 2024 मध्ये, हा डेटा आहे 366.85 मिलियन. म्हणजे जवळजवळ जवळजवळ 30 करोडपेक्षा जास्त लोक रेग्युलर फेसबुक युजर आहेत. रेग्युलर डेली. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुमची ऍडव्हर्टाइजमेंट कुठे लागणार आहे हो? फेसबुकवर. तुम्ही तुमची ऍडव्हर्टाइजमेंट किंवा तुमच्या क्लायंटची ऍडव्हर्टाइजमेंट किंवा तुमच्याकडे जे लोक येतील त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट कुठे लावणार आहे तुम्ही? फेसबुकवर. तुमचा जो व्यवसाय वाढवणार आहे किंवा जो काही बिझनेस आहे तुमचा, तो कुठे तुम्ही शो ऑफ करणार आहे किंवा त्याला ऑनलाईन घेऊन जायचं असलं तर ऍडव्हर्टाइजमेंट कुठे करणार आहे तुम्ही? फेसबुकवर.
मग याचा अर्थ काय की तुम्हाला असे लोक पाहिजेत जे फेसबुकचा जास्तीत जास्त वापर करतात, येस नो, किंवा इंस्टाग्रामचा वापर करतात जास्तीत जास्त, येस नो, राईट. मग जर का सोशल मीडियाचा पॉवर बघितली आपण, तर आज रील्स वगैरे बघणारे तुम्ही बघत असाल तुमच्या आसपास, बघा जरा, नजर फिरवा जरा, तुमच्या लक्षात येईल की एव्हरीबडी इज ऑन फोन. एव्हरीबडी इज ऑन फोन. तर गुगलचा जो डेटा आहे, तुमचा माझा नाही, गुगलचा जो डेटा आहे, तो डेटा असा म्हणतो की एक माणूस मिनिमम दिवसामध्ये, तुम्हाला असं वाटते 2 तास, तुम्ही जरा कॅल्क्युलेट करा, एक डायरी पेन घ्या. ज्या लोकांनी 2 तास 1 तास लिहिलंय त्यांनी जरा एक डायरी पेन घ्या आणि त्याच्यामध्ये लिहा की तुम्ही जसे मोबाईलवर बसता टाइम बघत जा आणि लिहत जा. ठीक आहे. एक माणूस, गुगलचा असा डेटा आहे की एक माणूस दररोज मिनिमम किती, 5 तास सोशल मीडियावर घालवतो. किती? 5 तास. मग तो युट्यूब बघत असेल, मग तो रील्स बघत असेल, मग तो इंस्टाग्राम बघत असेल, ते काही बघत असेल, पण तो 5 तास मिनिमम स्पेंड करतो. सो ऍव्हरेज टाइम स्पेंड ऑन सोशल मीडिया इंडियामध्ये आहे 5 तास. किती लोकांना हे माहित होतं आधी? किती लोकांना हे माहित होतं? 5 आवर्स डेली टाइम स्पेंड आहे एका माणसाचा. 5 आवर्स एका माणसाचा, म्हणजे तुमचा आहे असं नाही म्हणायचं मला. हा ऍव्हरेज असते. ठीक आहे. हे काय असते? ऍव्हरेज असते. हा ऍव्हरेज काढला जातो. तुम्ही तुम्ही कदाचित 2च तास करत असाल, पण एखादा व्यक्ती आहे तो 8 तास करत असेल. आता या या 8 आणि 2 याचा ऍव्हरेज किती झाला? 8 आणि 2 10, भागेला 2, म्हणजे किती झाला? 5 तास. समजलं तुम्हाला? असा निघत असतो ऍव्हरेज. ठीक आहे. सो ऍव्हरेज टाइम स्पेंड जो आहे एका व्यक्तीचा, तो सोशल मीडियावर आहे 5 तास. आता मला खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सर्वांना. मला सांगा, एक व्यक्ती, वन पर्सन इज स्पेंडिंग 5 आवर्स ऑन दी सोशल मीडिया. ओके. तर मग याला जर का तुम्हाला एखाद्या प्रॉडक्टची, एखाद्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची असेल, तर सर्वात बेस्ट वे काय आहे हो? की याला तुम्ही ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट दाखवा, येस नो, बरोबर आहे. तर तो तुमच्याकडे जास्त कन्वर्ट होईल की नाही, येस नो. किती लोकांना वाटते की बरोबर आहे, याला ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट दाखवली तर लवकर कन्वर्ट होईल हा? किती लोकांना असं वाटते? टाईप मी इन द चॅट बॉक्स. राईट. त्याला जर का तुम्ही ऑनलाईन दाखवले ऍडव्हर्टाइजमेंट, कारण की तो ऑनलाईनच आहे 24 आवर्स मध्ये. 5 तास तो ऑनलाईन आहे, 12 तास तो झोपत असेल, 17 तास तर इथंच झाले. राहिले किती? 7 तास. ओके. याच्यामध्ये तो कधी ना कधी, आज बघा तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकचा आपण किती वापर करतो. आपण काय, तुम्ही आसपास जरा बघा. ओके. तुम्ही जरा पुणे मुंबई सिटीमध्ये बघा, बाकी मोठ्या सिटीमध्ये बघा, प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही, मोबाईल प्रत्येक जण वापरत आहे. याचा अर्थ मला हेच सांगायचं, एकच गोष्ट सांगायची आहे मला, की जर का तुम्हाला बेस्ट वे, एकदम जर का चांगल्यात चांगला मार्ग पाहिजे असेल तुमचं प्रॉडक्ट किंवा तुमची सर्व्हिस लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी, तर ते आहे मोबाईल. राईट. म्हणजेच काय? फेसबुक. म्हणजेच काय? इंस्टाग्राम. म्हणजेच काय? सोशल मीडिया. राईट. म्हणूनच सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सीज, डिजिटल मार्केटिंग एजन्सीज आज खूप जास्त वाढत आहेत. येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. म्हणूनच आज एवढे कोर्सेस येत आहेत, म्हणूनच आज एवढे कोर्सेस लोक शिकत आहेत, म्हणूनच लोक नवीन नवीन गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतात. येस नो इन द चॅट बॉक्स. राईट. म्हणजे दिस इज द बेस्ट अँड सिम्पलेस्ट अँड फास्टेस्ट मीडियम टू प्रमोट युअर प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस. क्लिअर आहे सर्वांना? येस नो. ओके. नाऊ हाऊ वी कॅन टेक ऍडव्हान्टेज ऑफ दिस. सर आम्ही याचा ऍडव्हान्टेज कसा घेऊ, आम्ही याचा फायदा कसा घेऊ? आज जर का बघितलं तुम्ही तर अप्रॉक्सिमेटली 36 करोड युजर आहेत. हे फक्त फेसबुकचे सांगत आहे मी, हा. एवढेच युजर कशाचे असतील? इंस्टाग्रामचे पण असतील. ठीक आहे. हे फक्त मी फेसबुक बद्दल बोलत आहे. ओके. एवढेच युजर कशाचे असतील? इंस्टाग्रामचे पण असतील. नाव अंडरस्टँड एक छोटीशी गोष्ट, म्हणजे याचा अर्थ 36,000 करोडचा, सॉरी 36 करोडचा डेटा आहे का आपल्याकडे? येस नो. आपल्याकडे म्हणजे फेसबुककडे आहे का? येस नो आहे. मी कालच सांगितलं होतं की फेसबुक ऍड कशी होते, की फेसबुक काय करतो, त्याच्याकडे असलेल्या कम्युनिटीला तुमचं प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस जे आहे ते तो काय करतो, दाखवतो, त्यांच्यापर्यंत घेऊन जातो. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? इफ क्लिअर, इन टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स. क्लिअर आहे? व्हेरी गुड. चला पुढे जाऊया आता आपण. ओके. म्हणजे ऍव्हरेज टाइम स्पेंड जर का 5 तास एखादा व्यक्ती करत असेल, तुम्हाला जर का ऑनलाईन तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केली
तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हा माझा अनुभव आहे. मी काय लिहिलंय इथं बघा. 4 वर्षापासून मी एवढ्या लोकांना शिकवलं, जवळजवळ हजारो, 10,000 10,500 लोकांपर्यंत, पेड लोकांपर्यंत मी गेलो. पण तुम्हाला सांगतो त्यातले 10% पेक्षा कमी लोक रिपीट झाले. आता याचा अर्थ काय आहे? याच्यातून मला काय सांगायचं आहे, की जेव्हा मी नेहमी नेहमी ऍडव्हर्टाइजमेंट करतो, महाराष्ट्रात करतो, पुण्यात करतो, मुंबईत करतो, तरीही प्रत्येक वेळेस वेगळे 300-400 लोक येऊन माझं सेशन अटेंड करतात. हे जे सेशन तुम्ही अटेंड करताय, हे सेशन प्रत्येक आठवड्याला होते, 5-5 दिवसाचं. कधी कधी 2 आठवड्यातून एकदा होते. पण प्रत्येक वेळेस वेगळे 300-400, वेगळे 300-400, वेगळे 300-400 लोक अटेंड करतात. किती लोक हे माझं सेशन दुसऱ्यांदा अटेंड करत आहेत? टाईप करा बरं चॅट बॉक्समध्ये, मी एव्हरी वन करतो. हाऊ मेनी पीपल आर अटेंडिंग सेकंड टाइम? बघा तुम्ही किती लोक असतील. एकही नसेल. टाईप मी इन द चॅट बॉक्स. छाया मॅडम आहेत फक्त. ओके. अजून पुंडलिक सर आहेत, विक्रम सर आहे. ओके. 3-4 लोक आहेत. ओके. 5 लोक आहेत समजा. out of 400 people, only 2, 3, 4, 5 people are repeating the session. म्हणजे किती लोक आहेत विचार करा तुम्ही. जर का तुम्ही एखादा प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस जर का सेल करायचं म्हटलं, तर तुमच्याकडे किती लोक आहेत जे ऑनलाईन प्रेझेंट आहेत, फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. काय म्हणता? येस नो? किती लोकांना ऍग्री करतात? टाईप इन द चॅट बॉक्स. फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, किंवा तुम्हाला तो मार्ग नाहीये, पोहोचण्याचा मार्ग तुम्हाला माहित नाहीये. ठीक आहे. ओके. आता हे काही स्टुडंट आहे वो याचं बहुत ही आपण हे ऐकू. इजी। काय गुड म्हणतात हे? इवनिंग सर, आपका आज का जो प्रोग्राम था जूम सेशन, वो बहुत ही इजी एंड सिंपल वे से आपने एक्सप्लेन किया। जो आज तक हम लोगों ने काफ़ी वेबिनार्स ज्वाइन किए पर उसमें समझ नहीं आ रहा था। सो बहुत ही अच्छा सेशन था सर आपका, थैंक यू। ह्या गुड पटेल मॅडम आहेत, ह्या गुजरातवरून आहेत. यांनी आमचं सेशन अटेंड केलं होतं लास्ट टाइम. त्यांनी एक त्यांचा रिव्ह्यू दिला. काल मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की तुम्ही रिव्ह्यू द्या. कोणाचाच व्हिडिओ नाही आला अजून ग्रुपमध्ये. ठीक आहे, आज देऊन द्या तुम्ही, काय हरकत नाही. आज दिला तरी चालेल. ठीक आहे. एक व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकायचा की तुम्हाला माझे सेशन्स कसे वाटत आहे, तुम्हाला काही समजत आहे की नाही समजत आहे, की डोक्यावरून जात आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. त्या दुसऱ्या मॅडम आहे, यांनी काही एक रिव्ह्यू दिलेला आहे, तो पण ऐकू आपण 2 मिनिटांमध्ये. हेलो सागर सर, मुझे आपका वेबिनार बहुत अच्छा लगा। पहला ऐसा वेबिनार है जो मैंने कम्प्लीटली एंड तक देखा है और आपने इतना बेहतरीन समझाया है कि कोई भी आसानी से उसे कैचअप कर ले। आपकी लैंग्वेज बहुत सिंपल है, जो अगर कोई किसी को नहीं आता है वो भी एकदम सिंपली वो फर्स्ट स्टेप में ही कुछ अच्छा सीख सकता है। तो थैंक यू सो मच। अब मैं सेकंड डे में स्टार्ट करना चाहूँगी आज कि कल क्या सिखाएंगे आप। थैंक यू सो मच। अब इतना फ्री में असे 100 पेक्षा जास्त रिव्ह्यू आहेत, खूप सारे आहेत. 100 पेक्षा जास्त असतील असे. 100 पेक्षा जास्त रिव्ह्यू आहेत जे लोकांनी आपल्याला रिव्ह्यू दिलेले आहेत या ट्रेनिंगसाठी. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, तुम्हाला सुद्धा मी हे करेल. हो, एंडला दिलं तरी चालेल, पण एंडला काय होते माहिती आहे का, जनरली लोक देत नाही, त्यामुळे मधातच दिला तर जास्त बेटर राहते. आय हायली अप्रिशिएट दोज पीपल जे इथं आहेत आतापर्यंत सेशन मध्ये आहेत, जे कालही सेशन अटेंड केलं, ज्यांनी आजही सेशन अटेंड करत आहेत, आणि जे उद्या परवा आणि त्यानंतरही सेशन अटेंड करणार आहे. आय हायली अप्रिशिएट देम. कारण की माझा एक गोष्टीवर विश्वास आहे, ती गोष्ट आहे द वे यू डू एनिथिंग दॅट्स द वे यू डू एव्हरीथिंग. जशी तुम्ही एक गोष्ट करता ना, तशाच तुम्ही लाईफमध्ये सगळ्या गोष्टी करत असता. ओके. आणि आता वेळ झालेली आहे की आपण 3 लोकांना चान्स देणार आहे. अशा 3 लोकांना, जे 3 लकी लोक असतील, त्या 3 लकी लोकांना आपण चान्स देऊ, की ज्यांच्या बिझनेस बद्दल मी त्यांना समजावून सांगणार आहे तुमच्या सर्वांसमोर लाईव्ह. म्हणजे तुम्हालाही थोडंसं समजेल की नेमकं कुठला बिझनेस हा, त्याच्यासाठी लीड्स कशा आपल्याला आणता येतील आणि त्याच्यामधून आपल्याला कशा प्रकारे ग्रो करता येईल. आणि मग आपण रिअल डॅशबोर्डवर पण जाऊ आणि तिथं पण आपण काही गोष्टी समजून घेणार आहे. ठीक आहे. सो किती लोक आहेत की ज्यांना असं वाटते की मी त्यांच्या बिझनेससाठी त्यांना आता या लाईव्ह सेशनमध्ये 100% नाही करता येणार, पण काही पर्सेंट, 40, 50, 60% मी गाईड करावं, असं किती लोकांना वाटते? त्यांनी काय करायचं आहे, चॅट बॉक्समध्ये जायचं. आता थांबा, अजून थांबा. चॅट बॉक्समध्ये जायचं आहे आणि चॅट बॉक्समध्ये जाऊन त्यांनी त्यांचं नाव, बिझनेसचं नाव लिहायचं आहे की ते कशाचा बिझनेस आहे. ओके. बस तेवढंच लिहायचं आहे. मग मी तुम्हाला सांगेल की त्या बिझनेससाठी तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून कशा प्रकारे लीड्स आणू शकता, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. सो मी जेव्हा सांगेल तुम्हाला तेव्हा टाईप करायचं चॅट बॉक्समध्ये. बऱ्याच लोकांनी चालूही करून दिलं चॅट करायला.
ठीक आहे, तर आपण 3 बिझनेस सिलेक्ट करू. जनरली मी माझ्या मनाने पण बिझनेस घेऊ शकलो असतो. मी तुम्हाला म्हटलं असतं की मी तुम्हाला रिअल एस्टेट बद्दल सांगतो, मी तुम्हाला ब्युटी सॅलॉन बद्दल सांगतो, मी तुम्हाला रेस्टॉरंट बद्दल सांगतो. पण तुम्ही म्हटलं असतं की सर हे तर तुम्ही पाठ करून आले, तुम्हाला माहित आहे रिअल एस्टेटचं, तुम्हाला माहित आहे ब्युटी सॅलूनचं. म्हणून मी लाईव्ह एक्झाम्पल घेतो प्रत्येक क्लासमध्ये लाईव्ह. ठीक आहे, असं लाईव्ह एक्झाम्पल घेण्याला तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात कोणी सापडणार नाही. ठीक आहे, लाईव्ह एक्झाम्पल घेतो मी तुमच्या समोर आणि तुमच्या समोर समजावून सांगतो की कशा प्रकारे बिझनेस तुम्ही मोठा कराल. ओके, सो नाव बस भरपूर लोकांचे आलेले आहेत. 3 लोकांना आपण आता चूज करू. मी चार्ट बंद करतो. आय विल चूज 3 पीपल. ओके, सो पहिला आहे माझ्या डोळ्यासमोर जे आहे तो आहे प्रिंटिंग प्रेस बिझनेस विथ बॅग प्रिंटिंग. वैभव नाव आहे यांचं. ज्यांचं ज्यांचं मी नाव घेतो त्यांना मी अनम्यूट करणार आहे, त्यामुळे त्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि तुम्ही पण लक्षात ठेवायचं. पहिलं नाव आहे वैभव, प्रिंटिंग प्रेस बिझनेस विथ बॅग प्रिंटिंग. ठीक आहे, ठीक आहे. दुसरं नाव आहे, चूज करतो मी 3 लोकांना. अनिकेत दहाळे, सोलर रूफटॉप. आपण असे बिझनेस घेताय की जे बिझनेस कधी कोणी सांगितले नसतील. अनिकेत पहिलं नाव आहे वैभव, दुसरं नाव आहे अनिकेत. वन सॅक बॅग मॅन्युफॅक्चरिंग काय आहे हे काही समजलं नाही मला. गौरव, तुमचं जे बॅगचं आहे ते बॅगचं तुम्हाला आता यांचा वैभवचं जे एक्झाम्पल देणार ते तुम्हाला पण कामात येऊन जाईल. ठीक आहे, बॅग बिझनेस ज्यांचे पण आहे बॅगवाले सगळ्या लोकांना एक एक्झाम्पल हे होईल. मनीष देशमुख डॉक्टर आहेत. कशाचे डॉक्टर आहे तुम्ही मनीषजी? जरा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये कशाचे डॉक्टर आहे तुम्ही? मेकअप अँड हेअर आर्टिस्ट, ते तर एकदम सोपा आहे, त्याच्यामुळे काही हे नाही. रेकी हिलिंग अँड ट्रेनिंग सेंटर नूतन मॅडम, तुमच्याशी मागही बोलणं झालेलं आहे आपलं. ठीक आहे. अं, आणि एक नितीन रणदिवे, तिसरं नितीन रणदिवे, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट. ठीक आहे, ओके, झाले 3. ठीक आहे, तर चला वैभव पासून सुरुवात करू आपण. उद्या आणि परवा पण एक एक लोकांना आपण चान्स देऊ, काळजी करू नका. ठीक आहे, सर्वांना मी हेल्प करण्याचा प्रयत्न करेन. सो लेट स्टार्ट विथ वैभव. वैभव रेज युअर हँड. वैभव हँड रेज करायचा आहे इलेक्ट्रॉनिकली. आणि अनिकेत तुम्ही पण हँड रेज करा. वैभव मी तुम्हाला हे करतो आता, अनम्यूट करतो. वैभव कुठं आहे वैभव? दिसत नाहीये मला. वैभव तोडकर आहे का तुम्ही? कन्फ्युज नका करू, 2-3 वैभव आहेत या, खूप सारे लोक आहे इकडे. ओके, त्यामुळे कन्फ्युज. वैभव तोडकर, ओके चला, तोडकर अनम्यूट केलं तुम्हाला. येस, बोला वैभव. सर्वांनी लक्ष देऊन ऐका आता. मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट अजिंक्य सूर्यवंशी. तुम्ही एक बोनस म्हणून तुम्हाला उद्या सांगेल मी. ठीक आहे, हा वैभव आवाज येतोय माझा? हा सर पण ओके, सर्वांनी लक्ष देऊन ऐका आता मी वैभव सोबत काय बोलणार आहे. ओके, येस वैभव, काय बिझनेस आहे तुमचा? आपला कम्प्युटर इन्स्टिट्यूट सर. कम्प्युटर इन्स्टिट्यूट. हो हो. ओके, काय काय शिकवता तुम्ही तिकडे? MS CIT आणि टॅली. ठीक आहे, लक्ष देऊन ऐका सर्वांनी. MSCIT आणि टॅली. ठीक आहे, टॅली. हो. कुठं आहे वैभव हे तुमचं इन्स्टिट्यूट? आष्टी तालुका बीड जिल्हा. बीड. ओके, हम्म. ठीक आहे, चुकलं असेल स्पेलिंग तर माफ करा. ठीक आहे, बीडचं BEE आहे मला वाटते. हो आता हो. बीड मध्ये यांचं इन्स्टिट्यूट. सर्वांनी लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. हाऊ फेसबुक ऍड विल हेल्प यू. बघा, ते वैभव वेगळे होते जे मी सिलेक्ट केले होते, हे वैभव वेगळे आहे. पण काय हरकत नाही, दोन्ही वैभवला मदत करून टाकू आपण. ठीक आहे, सो बीड जिल्ह्यामध्ये यांचं इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये हे MSCIT आणि टॅली शिकवतात. वैभव, महिन्याला किती स्टुडंट येतात हो तुमच्याकडे सध्या? 20च्या पुढे असं 20-21. 20. प्रत्येक स्टुडंट तुम्हाला किती फीस देतो अंदाज? अंदाजे 4,000 रुपये. 4,000 रुपये. सगळ्यांनी लक्ष द्या, मी काय सांगतोय इम्पॉर्टंट आहे हा. म्हणजे 4,000 गुणिले 2 म्हणजे वैभवचं जे उत्पन्न आहे ते आताच्या परिस्थितीमध्ये 80,000 रुपये आहे जवळजवळ. बरोबर आहे. हो आता हो याच्यामध्ये यांचं भाडं जात असेल, बाकीच्या गोष्टी जे काही असेल ते XYZ. ठीक आहे, नाव हो. अंडरस्टँड वैभव हे फेसबुक ऍड कशी करू शकतात लक्षात घ्या. आता वैभवनी एक ऍड बनवली समजा, ज्याच्यामध्ये त्यांनी बीड आणि आसपासचे 1-2 छोटे मोठे जे गावं आहेत जिथे 50 किलोमीटर 30 किलोमीटर आहेत, जे लोक जे मुलं येऊ शकतात. ओके, आता मी वैभवला जी एक स्ट्रॅटजी सांगतोय, एकच स्ट्रॅटजी सांगत आहे फक्त. अशा माझ्याकडे 10 स्ट्रॅटजी आहेत, पण मी आज फक्त एकच सांगणार, कारण मी सर्व काही फ्रीमध्ये सांगणार नाही, हे पण तुम्हाला मी क्लिअर सांगतो. ठीक आहे, तर बीडच्या आसपास जर का वैभवनी
50 किलोमीटरच्या आसपास जर का ऍड लावली की जे मुलं येऊ शकतात बीडमधले आणि बीडच्या आसपासचे. आता वैभव तुम्हाला जर का दररोज 10 मुलांचे नंबर मिळाले याच्यातून 10. ओके. मुलं म्हणजे हो. मुलं मुली दोन्ही पण आले त्याच्यामध्ये. ठीक आहे. 10 नंबर जर का तुम्हाला दररोज मिळाले. ठीक आहे. म्हणजे महिन्याचे हो. किती नंबर मिळाले वैभव? 30च्या 300. पुढे. हो. हो. बरं. या 300 लोकांना जर का तुम्ही किंवा तुमच्या ऑफिसमधून एखाद्या व्यक्तीने फोन केला तर याच्यामधले किती लोक तुम्हाला वाटते की तुम्ही त्यांना कन्वर्ट करू शकाल तुमच्या कोर्ससाठी MSCIT किंवा टॅलीसाठी? 50% करू शकतो, 50% 50% करू शकाल. व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड कॉन्फिडन्स. 150. ठीक आहे. हो. प्रत्येक विद्यार्थी तुम्हाला किती फीस देणार आहे? 4. 4,000. किती झाले? हं. किती झाले? 150 ना? बघा किती झाले. बरोबर आहे का की नाही? चुकलं? चुकलं. 6 लाख रुपये झाले. बरोबर आहे. हो. राईट. आता मी काय म्हणतो वैभव, तुमचा कॉन्फिडन्स जरा जास्तच आहे. तुम्ही म्हणता 150. मी काय म्हणतो की तुम्ही 150 नाही करणार. 100 विद्यार्थी करू शकता का तुम्ही 300 मधले? 100 लोक की जे तुम्हाला 4,000 रुपये देतील. होऊ हो. शकेल काही पॉसिबल? एवढं जरी तुम्ही केलं तरी गुणिला 4,000 म्हणजे तरी तुम्ही 4 लाख रुपये कराल की जे तुम्ही आता किती करताय? फक्त 80,000 रुपये. हा झाला पहिला मुद्दा. आता वैभवच्या मनात हा प्रश्न असेल की मला सर फेसबुकवर किती खर्च करावा लागेल. हा प्रश्न आहे का वैभव तुमच्या मनात? हो. बरोबर आहे. आता मला सांगा, आता 80,000 हे करण्यासाठी तुम्ही किती खर्च करता मंथली? तर आता वार्षिक आमचं जातं समजा 6 लाखापर्यंत एक वर्ष. किती? 1.25 लाख 1.5 लाखापर्यंत एक वर्ष. लाख, 1.5 लाख? हो. 80,000 साठी? आणि एक वर्षासाठी. वर्षाचा. ओके. म्हणजे 12,000 रुपये महिना पकडा. बरोबर आहे. हो. 12,000 रुपये करता तुम्ही सध्या. बरोबर आहे. हो. ठीक आहे. आता तुम्ही जर का वैभव फक्त 200 रुपये पर डे ची ऍड लावली, 200 रुपये पर डे गुणिला हा. 30 म्हणजे किती झाले? 6,000 रुपये झाले. हो. तरी या 200 रुपयात तुम्हाला 10 नंबर आरामात मिळतील तुमच्या आसपासच्या विद्यार्थ्यांचे, जे स्टुडंट्स आहेत अशा लोकांचे. हा. ओके. किंवा त्यांच्या पॅरेंट्सचे. ठीक आहे. तुम्ही जर का त्यांना फोन करून व्हॉट्सअपवर तुम्ही जर का तुमच्या इन्स्टिट्यूटची माहिती दिली, तुमचे यशस्वी विद्यार्थी जे आहे त्यांचे फोटो पाठवले, तर तुम्ही 300 मधले 100 कन्वर्ट नाही करू शकणार का? काय वाटते? किती लोकांना वाटते की 300 मधले 100 कन्वर्ट करतील वैभव? सर्वांनी जरा टाईप करा बरं येस चॅट बॉक्स मध्ये. किती लोकांना वाटते की 300 मधले 100 कन्वर्ट करतील वैभव? करतील. मग 100 लोकांनी जरी यांना 4,000 रुपये दिले तरी 4 लाख रुपये झाले. खर्च किती झाला हो फेसबुकला? 6,000 रुपये. मी काय म्हणतो, चला याच्यात डबल खर्च झाला. 6 आणि 6 12 झाला खर्च. तरीही परवडेल का वैभव तुम्हाला हे करायला ऍड? हो. करणार का मग तुम्ही ऍड? हो. शिकायला तयार आहे का तुम्ही ऍड त्याच्यासाठी? हो. बरोबर. हो. बरं, मी जी आयडिया दिली ती आयडिया आवडली का तुम्हाला? 100%. अजून अशा 9 आयडिया पाहिजे आहेत का तुम्हाला? असं वाटतं का की 9 आयडिया पाहिजे तुम्हाला अजून? पाहिजे. हो. हा. हो. लागतात ना, पाहिजे. जोरात सांगा जरा. हो. पाहिजेत ना, मिळाले पाहिजे सगळ्या जायला. व्हेरी हो. गुड. ओके. तर उद्याचा क्लास अटेंड करा 100%. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच वैभव. तुम्ही लकी आहात की तुम्हाला चान्स भेटला, कारण की दुसऱ्या वैभवला सिलेक्ट केलं होतं मी. आणि एक नितीन सर आहे कोणतरी, त्यांनी लक्षात घ्यायचं, जे मी आयडिया यांना सांगितली वैभवला, सेम टू सेम तुमचं जर का कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे तर तुम्ही सेम टू सेम अप्लाय करू शकता. सेम टू सेम. ओके. नो प्रॉब्लेम. ओके. नेक्स्ट कोण होतं? अनिकेत असं काहीतरी नाव होतं. चला अनिकेत, तुम्हाला मी अनम्यूट करतो. बरं, सर्वांना आवडली का मी वैभवला जी आयडिया दिली ती? किती लोकांना वाटते की येस हे होऊ शकते? अनिकेत, चला अनिकेत आवाज अनम्यूट करा. थँक्यू सो मच. बघा मी तुम्हाला एक खरं सांगतो, लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. मी फक्त एकच आयडिया दिली अजून वैभवला. अशा माझ्याकडे खरोखर अजून 10 आयडिया आहेत की ज्या वैभवला 3 लाख ते 5 लाखावर घेऊन जाऊ शकतात आरामात. आणि ज्यांचंही कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे त्या सर्वांसाठी हा मेसेज आहे माझा. इफ यू वॉन्ट टू अर्न 2 लाख 3 लाख रुपीज, कनेक्ट विथ मी. आय विल हेल्प यू. डोंट वरी. ओके. अनिकेत आवाज येतो? हा सर. ओके. काय करता अनिकेत तुम्ही? सर माझा सोलार रूफटॉपचा बिझनेस आहे. ओके. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. आपण अनिकेतचं एक्झाम्पल घेऊ, पण आधी पहिले आपण समजून एक हे ओपन करू. सोलारचं काय आहे?
सोलार रूफटॉपचा बिझनेस आहे. ज्या पॅनल पासून वीज निर्मिती होते ते. थोडस सर्वांना समजून सांगा की सोलार काय असते आणि त्याने कसा लोकांना फायदा होतो आहे ना, काही लोकांना माहित नसेल. सांगा समजावून, थोडस 2 मिनिटात सांगा फटकन हा. की सोलर रूफटॉप लावल्याने काय फायदा होईल. तर सोलार रूफटॉप म्हणजे की आपल्या घरी जे आपण फॅन लाईट चालवतो, हम्म. ते जर आपण सोलार रूफटॉप जर बसवलं तर त्याचा हम्म. कोणताही खर्च येत नाही, म्हणजे वीज बिल शून्य होते. व्हेरी गुड. ओके, आलं सगळ्यांच्या लक्षात. आता मी समजून सांगतो अनिकेतला की अनिकेत याचा सेल्स कसा करते. सर्वांनी लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट विषयावर बोलत आहे मी, खूप इम्पॉर्टंट. हा विचार कधीच नाही करत आपण आपल्या बिझनेसमध्ये, माहिती आहे का. त्यामुळे आपण आपला बिझनेस कधी वाढवू शकत नाही. आपण फक्त काय रेफरन्सवर खेळत राहतो. यांनी नंबर दिला त्याच्याकडे जाऊ, त्यांनी सांगितलं माझ्या मामाच्या घरी लाव, तिथं लावला. त्यांनी म्हटलं माझ्या मामाची पॉलिसी काढ, त्याने गेला काढायला. माझ्या आत्याची काढ, माझ्या मित्राची काढ. हेच कामं केले आपण आतापर्यंत. फेसबुकचा वापर करा. माझ्या बिझनेसमध्ये मी 100% फेसबुकचा वापर करतो. आता लक्षात घ्या, किती किती यायची कॉस्टिंग अनिकेत. हॅलो. हा, काय कॉस्टिंग काय यायची सोलर रूफटॉपची. हा, 2 लाख रुपये आहे सर. ते तर रूमवर डिपेंड करत असेल ना की कसं काय. हा, रूमवर डिपेंड असतं ते. समजा जनरली छोटा. आपल्याला हा. एक दोन हा 2 लाख ते 2.25 लाखापर्यंत खर्च येतो आपल्याला. मिनिमम सुरुवात तुमची हा, 2 लाखापासून मिनिमम. आहे, बरोबर आहे. हो. व्हेरी गुड. ओके, लक्ष द्या आता मी काय सांगतो. 2 लाखापासून यांची सुरुवात आहे. किती सेल करता तुम्ही आजच्या तारखेमध्ये महिन्याला. महिन्याला 5-6 करतो सर. व्हेरी गुड. 5 to 6. आता हे कुठून येतात हे लोक, 5-6 लोक. रेफरन्स. मी स्वतः फेसबुकला रेफरन्सून येतात हम्म. फेसबुकला ऍड किंवा करता. स्टेटस ठेवतो. स्टेटस ठेवता, नाही, फेसबुकला ऍड स्टेटस केली. ठेवतो, स्टेटस. बस, बाकी काहीच नाही करत. नाही. कुठे आहे तुमचा हा बिझनेस, कोणत्या नाही. जिल्ह्यामध्ये आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये. ओके, सर्वांनी लक्ष द्या मी काय सांगतो. ओके, छत्रपती संभाजीनगरमध्ये यांचा बिझनेस आहे. ओके, तुम्हाला जर पुण्यातली एखादी ऑर्डर आली अनिकेत, तर याल का तुम्ही करायला, येस नो. हो, येईल ना. मुंबईची आली ऑर्डर तर कराल का तुम्ही, येस नो. हो, येस. ओके. मार्केटमध्ये हे तुमचे कॉम्पिटिटर कितीला विकतात अनिकेत. 10% प्लस 10% म्हणजे प्लस मायनस समजा 190 और 2,10,000. मी तुम्हाला म्हटलं हे 1.75 ला सेल करा, करू शकता का तुम्ही. करू शकता का. करू शकतो ना. बरं, हो. ठीक आहे. लक्ष देऊन ऐका सर्वांनी आता. आता लक्ष देऊन ऐका सर्वांनी. ओके, लेट स्टार्ट. ओके, काय स्क्वेअर फूट असते याचं, जरा सांगा मला. स्क्वेअर फूट, पर स्क्वेअर फूट किती रेट जात असेल याचा अंदाज. स्क्वेअर फुटावर नसतं सर ते. त्या पॅनल्स किती असतात त्यावर असतं ते. एका पॅनलचा रेट सांगा. एक पॅनल, एक समजा तुम्ही स्क्वेअर फूटने त्याचा रेट काढला तर किती जाईल, अंदाज सांगा मला, फक्त अंदाज. परफेक्ट नाही हा, पाहिजे. एक 25,000. 25,000. 25,000 रुपये स्क्वेअर फीट. हम्म. 25,000 रुपये स्क्वेअर फीट नसेल. 25,000 रुपये स्क्वेअर फीट जाते हे. नाही नाही, एका पॅनलचा खर्च समजा. पॅनल किती बाय कितीचं असते. ते आहे 2x6चं. सर्वांनी लक्ष द्या, म्हणजे 2 बाय 6 म्हणजे 8 फूट झालं ते, बरोबर आहे. 8 फूट भागेला हा. 25,000 किती झाले ते. हे बघा, ह्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात, लक्षात घ्या. ह्याच्यावरूनच आपण शिकतो. आता बघा, तुम्हाला आता मी एकदम जबरदस्त आयडिया सांगतो. ही आयडिया तुमची लाईफ चेंजिंग आयडिया असेल बघा. 25,000 भागेला 8 म्हणजे एक पॅनल आहे कितीचं, 6x2 म्हणजे 8 फूट झालं ते. तर एका एका फूटचा खर्च किती झाला, हा. 3,125 रुपये. ठीक आहे. ओके. आता मी ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट हा. करताना कशी करतो बघा, लक्षात घ्या. आता जेव्हा मी माझी हम्म. ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट करतो, तेव्हा मी कशी ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट करतो जरा लक्षात घ्या. सर्वांनी लक्ष देऊन ऐका, इकडे इम्पॉर्टंट टॉपिक चालू आहे. मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये लिहितो की सोलर पॅनल फक्त 3,000 रुपये स्क्वेअर फूट पासून सुरू. ओके. ओके. आणि आता संपर्क करा अधिक माहितीसाठी, हे असं मी तिथे लिहितो. ठीक आहे. आणि याच्यावर एक वाक्य लिहितो मी की आपले
वीज बिल येतं. आता मी नवीन काहीतरी तुम्हाला सांगेल, पण आता जे आठवत आहे ते सांगत आहे. आपले वीज बिल 30% किंवा 50% कमी करा. ओके, असं काहीतरी लिहेल मी तिथं. ओके, आता मला सांगा, ही अशी ऍडव्हर्टाइजमेंट मी केली फेसबुकला, आणि रोजच्या इथं सेम तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी, की रोजच्या जर का तुम्ही 20 लोकांपर्यंत, म्हणजे 20 लोकांचे तुमच्याकडे नाव नंबर आले, फक्त नाव नंबर, जास्त नाही म्हणत आहे मी, फक्त नंबर आणि नाव आले, ठीक आहे. ओके, तर तुम्ही आता महिन्याचे 5-6 सेल करता. हा सेल जर फक्त डबल झाला तुमचा, मी काय म्हणतो हा अनिकेत, फक्त डबल, 6च्या ठिकाणी फक्त 12 केले तुम्ही, 12, हा हा. ठीक आहे. दर हम्म, हम्म. महिन्याला तुम्ही जिथे 6 विकत आहे तिथे तुम्ही 12 विकले समजा, ठीक आहे. आणि हे 12 हा हा. विकण्यासाठी समजा तुम्हाला फेसबुकवर मी म्हटलं की 10,000 रुपये खर्च करा महिन्याचा, तर करायला तयार आहे का तुम्ही? हा हा. 10K. ओके, तयार आहे का करायला? हो हो. आणि तुम्हाला म्हटलं की हे शिकण्यासाठी जर तुम्ही अजून 20,000 रुपये खर्च करा, तर करायला का तुम्ही तयार? हा वन टाइम खर्च आहे तुमचा, पण हा तुम्हाला पर मंथ खर्च आहे. तयार आहे का हा. तुम्ही करायला हे 30,000 रुपये खर्च? पण सेल्स तुमचा हा 12 होईल, 100% सांगतो मी. हम्म. तयार आहात तुम्ही करायला? हो का बरं तयार झाले तुम्ही? कारण की 6ने सेल वाढायचा तुमचा, एक सेल तुम्हाला 2 लाख रुपये देते. अजून हे 1.75चं जे म्हटलं ना, हे तर हम्म. तुम्ही हे स्ट्रॅटेजी नाही सांगितली मी तुम्हाला. मी फक्त एवढं सांगितलं की 3,000 स्क्वेअर फूट पासून पुढे. आता हे बघून काय होते माहिती आहे का, समोरचा व्यक्ती तुमच्या ऍडवर क्लिक करते की काय आहे बाबा, 3,000 स्क्वेअर फूट पुढे म्हणजे काय आहे. आता एकदा त्यांनी तुमच्या ऍडवर क्लिक केलं, एकदा त्याचा नंबर तुमच्याकडे आला, की मग तुम्ही त्याला रिझल्ट दाखवा. आता रिझल्ट कसे दाखवणार तुम्ही? समजा तुम्ही सागर गारवेच्या घरी तुम्ही सोलर पॅनल लावलं. हॅलो, लक्ष द्या, ऐका मी काय म्हणतो. हा तुम्ही माझ्या घरी जर का सोलर पॅनल लावलं, तर तुम्ही काय करा, पुढच्या महिन्यात माझ्या घरी डबल या पुन्हा, की सर तुम्ही मागच्या महिन्याचं बिल किती होतं तुमचं, आणि या महिन्यात सोलर पॅनल लावल्यावरचं बिल किती आहे. ते दोन बिलाचे फोटो घ्या आणि ते हा. फोटो लावा तुमच्या ऍड मध्ये. आता फरक पडेल की नाही? आता फरक पडेल हो की नाही नक्कीच सांगा? पडेल. हो आता सांगा, हे जर असं प्रूफ दाखवलं तर लोक घेतील की नाही घेतील? ज्याची ऐपत आहे. मी काय म्हणतो की प्रत्येक व्यक्ती 2 लाख रुपये नाही इन्व्हेस्ट करणार, आय ॲग्री, बिलकुल 100% हो. ॲग्री आहे. पण आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जर का 1,000 लोक असतील, राहत असतील, समजा एक्झाम्पल 1,000 घरं असतील, तर त्यापैकी 20 ते 25 घरं तर अशी असतील की जे आरामात खर्च करू शकतील एवढा 2 लाख रुपये. येस नो? येस. ओके, अजून एक आयडिया देतो, चला आता शेवटची आयडिया देतो तुम्हाला, ठीक आहे. अशा माझ्याजवळ खूप साऱ्या गोष्टी हा आहेत, शेवटची आयडिया देतो. तुम्ही जर का फक्त तुमच्या कष्ट एवढं सांगा की 2 लाख रुपये, ओके, हा हा. लक्ष द्या सर्वांनी, लक्ष द्या. 2 लाख रुपये आणि आत्ताचं त्याचं बिल, समजा आत्ताचं त्याचं बिल आहे 2,000 रुपये महिना, ठीक आहे. तर त्याला सांगा, हम्म. 2 लाख भागेला 2,000 किती झाले? 1,000. 2 लाख भागेला दा- 2,000, 100 रुपये झाले, बरोबर आहे. म्हणजे 100 महिने, 100 म्हणजे काय, 100 महिने, हम्म. म्हणजे 2,000 रुपये महिन्यात जर का तो बिल भरत असेल, तर त्याने पुढच्या 100 महिन्याची जर इन्व्हेस्टमेंट केली आता, ओके, हम्म. तर तो त्याचं बिल झिरो करू शकते. हे त्याला समजून सांगा की पुढच्या 100 महिन्याचं बिल तुम्हाला एक सोबत भरायचं आहे. आणि याच्यावर ईएमआय वगैरे हा पण अवेलेबल असेल आजकाल, तर काही एवढं काही डिफिकल्ट नसेल मला वाटते, हा बजाज सर. बिजाज सोबत, बरोबर आहे. ओके, हो आयडिया आवडली का तुम्हाला अनिकेत? हो आवडली सर. म्हणजे असं वाटते का तुम्हाला की हे पॉसिबल आहे? हो आहे पॉसिबल. बरं, जे बाकीचे लोक आपले ऐकणार आहे त्यांना पण विचारू, पॉसिबल आहे? किती लोकांना वाटते हे पॉसिबल आहे मी जे सांगितलं अनिकेतला ते? टाईप येस इन द चॅट बॉक्स. सिंपली मला सांगा, अनिकेतला जर महिन्याचे 2 कस्टमर जरी एक्स्ट्रा मिळाले, 2 कस्टमर, तरी अनिकेत महिन्याला 4 लाख रुपये कमवणार आहे एक्स्ट्रा. कॅन यू इमॅजिन दिस? 4 लाख रुपीज एक्स्ट्रा. 10-20 हजार रुपये खर्च करून यार, का नाही करावं मी म्हणतो. यालाच म्हणता धंदा, याला म्हणता बिझनेस. समजलं काय? जिथं मला 10-20 हजार रुपये एक्स्ट्रा टाकून जर का 2 लाखाचा फायदा होईल, तर मी करावं की नाही करावं ते? येस नो? 100% केलं पाहिजे यार, मला तरी वाटते. मला जर असं कोणी ऑफर दिली तर मी ते 100% करेन. ठीक आहे, नंबर 3 कोण होते आपले? नंबर 3 कोण होते? हु इज नंबर 3? उद्या घेऊ, आता सगळे काही आजच नाही घेणार आपण, उद्या पण काही शिकावं लागेल ना आपल्याला. नंबर 3 कोण होतं? नितीन? नाही, कोण होतं मला आठवत नाही आता. तुम्हालाही आठवत नाही वाटते. ठीक आहे, काय हरकत नाही. नितीन रणदिवे, हा नितीनजी, हँड रेस करा. नितीन रणदिवे, काय बिझनेस आहे तुमचा नितीन रणदिवे? हँड रेस करा, हँड रेस करा इलेक्ट्रॉनिकली. येते का तुम्हाला? नितीन रणदिवे,
हा. येस. काय बिझनेस आहे तुमचा नितीन रणदिवे? अनम्यूट करा. अनम्यूट करा. बरेच लोक आहेत की ज्यांनी टाईप केलेलं आहे चॅटबॉक्समध्ये की मला कन्सल्टेशन पाहिजे. आय एम रेडी टू हेल्प यू गाईज. हॅलो, लक्ष द्या बाकीच्या लोकांनी, जोपर्यंत नितीन अनम्यूट करत आहेत. मला प्रत्येकाला हेल्प करायचे, असं नाही करायचे, पण ते प्रत्येकाला हेल्प इथं नाही केल्या जाणार या 5 दिवसामध्ये. दॅट इज नॉट पॉसिबल. ओके. तुम्हाला एक एक पाऊल चालावं लागेल पुढं. मलाही तेव्हा कुठं मी एक पाऊल अजून पुढे चालेल. किती लोक ऍग्री करतात? हा येस, सर. नो? ओके. ओके. हा, नितीनजी, काय बिझनेस आहे तुमचा? सर माझं कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. मी काय थर्ड शिकवता तुम्ही नंबरवर मीच तिकडे? होतो. हं. सर काय मी शिकवता? 1 इयरचा पॅकेज चालवतो. कशाचा? कम्प्युटरचा एडीसीए प्लस आयटी नावाने आहे तो, ज्यामध्ये एमएस ऑफिस, डीटीपी, टॅली, एमएस सीआयटी, टायपिंग वगैरे सर्व इन्क्लूड असते. हम्म. बाकी सिंगल कोर्सेस पण चालवतो, 3 मंथ 6 मंथ्स वाले. तर मी आता कम्प्युटर इन्स्टिट्यूटची आयडिया दिली थोड्या वेळ आधी, ते तुम्हाला समजली काय करायचं आहे तर? हा समजली, पण त्यामध्ये कसं 1 इयरचा पॅकेज नव्हता. हम्म. तर हा. 1 इयरच्या पॅकेजसाठी किती चार्ज करता तुम्ही? रेग्युलर चार्जेस सर आमच्याकडे 10,000, कोणी 12,000 असे घेत आहे. पण मी कसं आहे, थोडीशी एक संस्थेची स्कीम वगैरे चालवतो, त्यामध्ये ते 7,200, 8,400 याप्रमाणे एपीएल बीपीएल राशन कार्ड प्रमाणे आम्ही ते चालवत असतो. बरं, महिन्याला किती ऍडमिशन होतात तुमच्याकडे? बघा, लॉकडाऊनच्या आधीची जर कंडिशन बघितली तर माझ्याकडे 400 ते 500 ऍडमिशन असायच्या. व्हेरी गुड. लास्ट इयर पर्यंत 300 350 ऍडमिशन होत्या. ओके. या वर्षी माहित नाही, प्रत्येक ठिकाणीच ऍडमिशन कमी असल्यामुळे मला असं वाटतं माझ्याकडे 50 ते 60 ऍडमिशन आहे. बरं, ठीक आहे, गुड, ठीक आहे, नॉट बॅड. आता हे 50चे लोक जे येतात हे प्रत्येक व्यक्ती तुम्हाला 7,500 रुपये देते, बरोबर आहे, अप्रॉक्सिमेटली? येस सर. ओके. आणि कुठं आहे आपलं हे? कुठल्या शहरात आहे? तर नागपूरला, इतवारी, लालगंजला आहे. नागपूरला आहे. ओके, नागपूर चांगली सिटी आहे यार. तर आता तुम्ही एक काम करा, सिम्पल. ह्या ज्या काही तुम्ही योजना वापरता, ठीक आहे, येस तुम्हाला सर. एक चांगली आयडिया देऊ. सर्वांनी लक्ष द्या, आता मी काय सांगत आहे यांना, हा खूप इम्पॉर्टंट सांगत आहे. आता जसं मी ऑनलाईन प्रोग्राम घेत आहे, बरोबर आहे, तुम्ही मला ऐकत आहे, फ्रीमध्ये घेतोय मी हा प्रोग्राम, 1 रुपये चार्ज करत येस. नाही, बरोबर आहे. तुम्ही बरोबर. एक ऍडव्हर्टाइजमेंट लावायची, ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही असा एक फ्री प्रोग्राम घ्यायचा मुलांसाठी, बॉईज हम्म. बॉईज किंवा गर्ल्स जे काय असतील ते त्यांच्यासाठी, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही त्या योजना वगैरे ते सगळं समजावून सांगायचं त्यांना, ठीक आहे. येस. ते सगळ्या योजना वगैरे तुमच्या ते समजून सांगायचं. आणि त्यांना सांगायचं की मार्केटमध्ये याचे रेट एवढे एवढे आहेत बाबा, 10 आहेत, 20 आहेत, 25 आहेत, जे काही असेल ते तुमच्यासाठी हम्म. ही ऑफर आहे. मला सांगा, तुम्ही आठवड्याला 5 ऍडमिशन करू शकाल का असं माझ्यासारखा प्रोग्राम घेऊन? 3 दिवसाचा घ्यायची गरज नाही, तुम्ही फक्त 1 तासाचा वगैरे प्रोग्राम घ्यायचा. नक्की सर. तुम्ही डिपेंड करते तुमच्या, ऑडियन्सवर, त्यांनी हा, किती लोक व्ह्यू तुमच्याकडे जर का देतात. प्रत्येक प्रोग्राम मध्ये 100 लोक येऊन बसले समजा, आता माझ्या हा. डेली जे माझे प्रोग्राम आहेत त्याच्यामध्ये 100, 150, कधी 200, कधी 300 लोक बसतात, ठीक आहे. जर डेली बरोबर. 100 लोक जरी तुमच्याकडे असले, डेली नाही घ्यायचं तुम्हाला, हे आठवड्यातून एकदाच करायचं. येस 100 सर. लोक आले म्हणजे 4 आठवड्याचे किती झाले? 400 लोक येऊन बसतील. आता बरोबर. मला सांगा, 400 लोक जर तुमच्या समोर येऊन बसले तर त्यामधले किती कन्वर्ट करू शकाल तुम्ही? तुम्हीच सांगा, तर मी नाही सांगत. 100% तर नाही, पण 20% डेफिनेटली होऊन जाईल. 20% पकडा, 80 लोक कराल तुम्ही, बरोबर आहे. बिलकुल बिलकुल. आता तुमचे ऍडमिशन किती आहे? 50. आता बरोबर. किती झालं टोटल? 8 आणि 5 13 झालं, 130 वर पोहोचले तुम्ही. आता बरोबर. ही जे 80 आलेले आहे, हम्म. हे पुढच्या काही महिन्यात अजून 80 आणतीलच रेफरन्सनी, कमीत बिलकुल कमी बिलकुल 40 सर. तर आणतील तुमची स्कीम हो. पाहून. झालं, दॅट्स ऑल, झाला डबल बिझनेस. काय करावं लागते? पण आता हे जे 80 आहेत हे आणण्यासाठी तुम्हाला हा. फेसबुकवर 10 ते 15 हजार रुपये मिनिमम खर्च करायची तयारी ठेवा लागेल. बरोबर. प्लस तुम्ही जे शिकणार आहे त्याच्यावर तुम्हाला 10-20 हजार रुपये खर्च करायची तयारी ठेवा लागेल. बिलकुल. तयार आहात का तुम्ही? हे बिलकुल आज सर. विचारून घ्या आरामात स्वतःला रात्री, ठीक आहे. सो सर्वांना मी सांगतोय, सी, यू हॅव टू इन्व्हेस्ट ऑन टू थिंग्स. वन इज फेसबुक ऍड, वन इज युअर लर्निंग. तुम्ही जर एजन्सीला हे काम दिलं तर तुम्ही 20-25 हजार रुपये सहज त्या एजन्सीला द्याल आणि त्याला तुम्हाला बरोबर. समजणार नाही की तो काय करत आहे. बट इफ यू डू इट बाय युअर सेल्फ, तुम्हाला हे समजेल की माझ्याकडे किती लीड आले, किती लोक हम्म. आले, ओके, त्यामधले किती कन्वर्ट झाले, किती व्हायचे आहेत. आणि तुम्ही जे 400 लोकांना शिकवलं याच्यातले जरी 80 पैसे दिले, पण बाकीचे पण 320 तर आहेतच ना तुमच्याकडे, ते कुठं गेले? बरोबर. तिथे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेतच, बरोबर आहे की नाही? हो सर. त्यामधले आज ना उद्या अजून 30-40 तर होतील कन्वर्ट. बिलकुल बिलकुल. झालं काम. गेटिंग माय वर्ड एव्हरीबडी? सर्वांना क्लिअर आहे? आयडिया समजली? नितीन, तुम्हाला कशी वाटली आयडिया? सर आयडिया बेस्ट आहे. बस त्यासाठीच मी जॉईन केलं सर, की मला फेसबुक ऍड बद्दल खूप जास्त माहिती नव्हती. मी 1-2 लोकांशी कॉन्टॅक्ट केला, त्यांनी मला सांगितलं की आम्ही 6,000 रुपये महिना घेऊ हम्म. वगैरे वगैरे. तर म्हटलं स्वतःच आपण शिकून करू ना. 6,000 रुपये महिना जरी दिला तुम्ही आज, तर बारसाक किती होतात? 72, बरोबर आहे. 72 बरोबर सर. 72 हजार रुपये तुम्ही वर्षाचे भरणार आहात, ठीक आहे. माझं बरोबर. म्हणणं काय, एखाद्या व्यक्तीला तुम्ही 20 हजार दिले समजा एकदम,
एक्झाम्पल मला तुम्ही 20,000 दिले एक्झाम्पल, आणि हे उरलेले किती राहिले आता 52,000 रुपये, हे तुमच्या बरोबर ऍडव्हर्टाइजमेंटवर खर्च करा ना तुम्ही. बरोबर पर मंथ जे 6,000 रुपये देताय तुम्ही, ते पर मंथ 6,000 रुपये तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंटवर लावले, तुमचा बिझनेस तसाच डबल होऊन जाईल. समजलं का? डबल होऊन जाईल. बरोबर ओके, सर. ठीक आहे. सो 5 days अटेंड दिस सेशन रेग्युलरली. तुम्हाला याच्यामध्येच भरपूर सारा नॉलेज मिळेल. आयडिया आवडली नितीन? येस नो इन द चॅट बॉक्स. यस सर. थँक्यू यस सो मच. यस. बाकी लोकांना वाटते का की नितीनकडे जर का 400 लोक आले तर त्यामधले 100 ते कन्वर्ट करतील? किती लोकांना वाटते? टाईप मी इन द चॅट बॉक्स. ओके, 3 लोकांना आपण इथं ओपनली तुमच्या समोर लाईव्ह कुठल्याही प्रकारचं प्रिपरेशन न करता तुमच्या समोर आयडिया दिली. लक्षात ठेवा माझी एक गोष्ट मी जे सांगणार आहे आता ते खूप लक्ष देऊन ऐका. आता पुढचे 2 मिनिटं मला लक्ष देऊन ऐका. जर का मी तुमच्यासोबत 1 घंटा बसलो, 1 तास, 1 तास, 1 तास जर का मी तुमच्यासोबत बसलो आणि मी फक्त तुम्हालाच विचारत आहे की तुमचा बिझनेस काय आहे, दररोजचे किती लोक येतात, महिन्याचे किती लोक येतात, तुमचा प्रॉडक्ट कितीचा आहे. आता जसं मी मगाशी ते अनिकेतशी बोललो की स्क्वेअर फीटचा रेट किती आहे, आणि तुमच्या सोबत बसून जर का मी तुमची ऍडव्हर्टाइजमेंट तयार केली समजा, ओके, 1 तास मी तुम्हाला दिला आणि मी तुम्हाला हेल्प करत आहे, किती लोकांना असं वाटतं की आता तर 100% बिझनेस डबल होऊन जाईल आपला? टाईप 100% इन द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटते? टाईप 100% इन द chat box. And for that service, if I ask you to pay me 25,000 rupees one time only, so how many people will be ready to pay me 25,000 rupees? की सर तुमच्यासोबत एक मीटिंग मी घेईल आणि तुमचा सपोर्ट मला 3 महिने, मी पुढचे 3 महिने तुम्हाला सपोर्ट करेल. ओके, अँड आय विल आस्क यू टू पे 25,000 रुपीज. हाऊ मेनी पीपल विल बी रेडी टू पे 25,000 रुपीज? मागत नाहीये मी आता, फक्त मी तुम्हाला विचारत आहे की असं झालं तर किती लोक तयार आहे. डोंट वरी. ओके, एक तुम्हाला मी गंमत सांगतो, लक्षात घ्या. लक्षात घ्या. आता आता ही जी गंमत सांगणार आहे तुम्हाला, ही गंमत तुमचं लाईफ चेंज करून टाकेल. ही गंमत आहे ना, ही तुमचं बिझनेस प्रतीचा माइंडसेट बदलून टाकेल. लक्षात घ्या. आता लक्ष देऊन ऐका. आता पुढचे 5-10 मिनिटं मला इथे बघा. बरेच लोक रेडी रेडी टाईप करतात. थँक्यू सो मच तुमच्या प्रेमाबद्दल. खूप खूप थँक्यू की तुम्ही ऍटलिस्ट माझ्यावर विश्वास दाखवत आहे. ओके, जस्ट लक्षात घ्या. हे बघा, लक्षात घ्या. आता मी चॅटबॉक्स बंद करतो, नाही तर तुमचं लक्ष इकडे तिकडे जाईल. मला वाटते की तुम्ही एकदम सिरियसली शिकले पाहिजे. ठीक आहे, जरी प्रोग्राम फ्री असला तरी मी माझ्याकडून सर्व काही देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. ठीक आहे. एक एक्स नावाचा व्यक्ती आहे हा. ओके, तो आता सध्या महिन्याला 30,000 रुपये कमवतो. ओके, तुम्ही तुमचा तुमचा आकडा इथे टाकून घ्या. ओके, मी गंमत म्हणून एक आकडा घेतोय. तुम्ही तुमचा तुमचा आकडा टाका इथे. तुम्ही तुमचं नाव लिहा. हा, एक्सच्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव लिहा. तुम्ही सध्या 30,000 रुपये कमवता. ओके, तुम्ही तुमचे तुमचे आकडा टाका, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, जे काय असेल ते. नाव हा महिन्याला 30च कमवत आहे. हा त्याच्या वर चाललाच नाही. कधी कधी 30 वर जातो, कधी 35 वर जातो, कधी त्याच्याही खाली येतो, 25 वर जातो. अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन याचं चालू आहे. पण आता आहे ना, इथे एक वाय नावाचा व्यक्ती आला. ओके, याचं नाव आहे जिनी. जिनी माहित आहे ना? जिनी. हा वाय म्हणजे कोण आहे? हा जिनी आहे. हा काय म्हणतो की या 30 मधले तू मला एक काम कर, 15,000 रुपये दे. किती दे? 15,000 रुपये. मी तुला या 30चे 1 लाख करून देईल. ओके, तर या एक्सनी ही ऑफर घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? येस नो इन द चॅट बॉक्स. ओके, येस नो इन द चॅट बॉक्स. यानी ऑप्शन ही जी ऑफर आहे ही घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? येस नो इन द चॅट बॉक्स. तुम्हाला जे वाटत असेल मनापासून ते टाईप करा. नो वाटत असेल नो करा. काही टेन्शन नाही आहे. ओपन क्लास आहे हा, काही प्रॉब्लेम नाही. आय रिस्पेक्ट एव्हरीबडीज थॉट्स. आय रिस्पेक्ट प्रत्येकाच्या विचाराचा मी रिस्पेक्ट करतो. तुम्हाला वाटत असेल की नाही घ्यायला पाहिजे सर, काय फायदा नाही सर घेऊन, नका घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. बरं, तरी मी सांगतो की काही लोकच ही ऑफर घेतात, काही लोक ही ऑफर घेत नाही. पण आता तुम्हाला पुढची गोष्ट सांगा, पुढची गोष्ट ऐका काय होते. पण हा जो एक्स आहे की नाही, एक्स हा काय विचार करतो माहिती आहे का? यार पहिलेच तर मी 30,000 कमवतो, त्याच्यातली 15 मी याला देऊ, तर मग माझ्याजवळ काय उरेल? ठीक आहे. पण या एक्स सारखाच एक एम एक असतो, एक एम. तो एम पण 30,000 कमवत असतो. ठीक आहे. आणि हा काय म्हणतो? लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतो. हा एक्स म्हणतो नाही. हा काय म्हणतो? नाही, मी देणार नाही. ओके, मग हा जिनी आहे ना, हा या एम कडे पण जातो. एम ला सांगतो की हे बघ, मला तू या 30 मधले 15 दे,
मी तुला ₹1,00,000 करून देईल. महिन्याला किती? ₹1,00,000. तेव्हा एम काय विचार करतो माहिती आहे का, की यार एका महिन्याची ऍडजस्टमेंट आहे. किती? एका महिन्याची. एक महिन्यामध्ये मी ते 15,000 काही पण करेल, काही पण ऍडजस्टमेंट करेल मी, पण मी हे एक एक हे 15,000 भरतो. हा म्हणतो ना 1,00,000, जाऊ दे 1,00,000 नाही झाले तरी चालते, मला 30 चे 60 जरी झाले ना तरी आय एम हॅपी. काय म्हणता? 30 चे 60 जरी झाले तरी आय एम हॅपी. अरे 30 चे 50 जरी झाले तरी आय एम हॅपी. अरे मी काय म्हणतो, हा 15 मागत आहे ना, याने 30 चे 40 जरी केले मला तरी आय एम हॅपी. का बरं? कारण दर महिन्याला 10,000 एक्स्ट्रा मिळतील मला, म्हणजे 12 महिन्यात मला 1,20,000 एक्स्ट्रा मिळणार आहेत, जे की मला आज कमी मिळत आहे. येस नो? येस नो? तर एम काय विचार करतो, की हा याला 15,000 दिल्यावर याने जर का ₹10,000 जरी वाढवले माझे महिन्याचे, 30 चे जर का 40 जरी केले, तरीही मी याला हे 15,000 द्यायला तयार आहे. तर किती लोक एक्स आहेत आणि किती लोक एम आहेत इथं बसलेले? टाईप टाईप इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल आर एक्स अँड हाऊ मेनी पीपल आर एम? आय एम द जीनी. I am the genie. How many people are X? How many people are M? Okay, so become M in the life always. Think about it कि अगर मैं 10-15 हजार 20 हजार इन्वेस्ट करूंगा और अगर उससे मेरा ₹1,00,000 भी साल का बनता है, फॉर एक्झाम्पल साल का, एका वर्षात कमवले समजा तुम्ही ₹1,00,000, तरीही ती जी डील आहे ती फेअर डील आहे की नाही? येस नो? टाइप फेअर इन द चैट बॉक्स. किती लोकांना वाटते की फेअर डील आहे यार? अगर आने वाले 6 महीनों में, अगर आने वाले 1 साल में आपने वो इन्वेस्ट करके थोड़ा और पैसा कमा लिया, समझो उससे ज्यादा, त्याच्यापेक्षा 3 पट 5 पट 10 पट, फेअर डील ना यार? येस नो? टाइप फेअर इन द चैट बॉक्स. FAIR फेअर. जे लोकांना वाटते फेअर, टाइप फेअर इन द चैट बॉक्स. ओके, सो दॅट इज वॉट आय एम गोइंग टू टेल यू टुमॉरो. उद्या. हॅलो. दॅट इज वॉट आय एम गोइंग टू टेल यू टुमॉरो. ठीक आहे. मी कधी कधी हिंदी मराठी इंग्लिश असं हिंडत राहतो, पण डोंट माइंड. ठीक आहे. समजते ना माझी भाषा सर्वांना? येस नो? माझी जी भाषा आहे ती सर्वांना समजते का मी जे सांगतो ते? ठीक आहे. नाउ लेट्स कम टू द नेक्स्ट टॉपिक विच इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. किती लोकांना मजा येते पहिले हे सांगा मला हा सेशन शिकताना. टाईप मजा इन द चॅट बॉक्स. MAZA मजा. हाऊ मेनी पीपल आर एन्जॉईंग? तुमच्यासारखेच काही लोक सोडून पण चालले बरं का, काही हरकत नाही. सी, बिकॉज दिस इज नॉट फॉर एव्हरी वन. प्रत्येक गोष्ट हे प्रत्येकासाठी नसते. काय म्हणता? मान्य करता की नाही तुम्ही? मी काय बोललो की हजारो लोकांपर्यंत माझी ऍड गेली, त्याच्यामधले काही शेकडो लोक ऍड झाले ग्रुपमध्ये, त्यामधले काही लोक हा प्रोग्राम अटेंड करत आहेत रोज. बरोबर आहे? असंच तुमच्या सोबत होणार आहे. तुमची ऍड किती जाईल? आता मी मगाशी नितीनशी बोललो, नितीनच आहे ना? हा, नितीनशी मी बोललो. नितीनची ऍड जाईल समजा 1,000 मुलांपर्यंत. बरोबर आहे? 1,000 मधले 300 मुलं नितीनचा ग्रुप जॉईन करतील. बरोबर आहे? 300 पैकी 60-70-80 लोक नितीनच्या प्रोग्राम मध्ये येतील, आणि त्या 60-70 मधले 10 लोक 15 लोक नितीनला पैसे देतील. सिंपल आहे हा आयडिया. बिकॉज एव्हरीथिंग इज नॉट फॉर एव्हरी वन. प्रत्येकाला ती गोष्ट समजणार नाही, प्रत्येकापर्यंत ती गोष्ट जाणारही नाही. ठीक आहे. इथं मी नेहमी एक चांगली गोष्ट सांगत असतो शेतकऱ्याची, ते मी उद्या सांगणार आहे, मला आठवण द्या फक्त. ओके, सो रेडी? पुढे जायचं. आज आपल्याला भरपूर काम आहे. पुढे जायचं का एव्हरीवन? जायचं का पुढं? हो गौरवजी, आपण बोलू उद्या, बोलू आपण. ठीक आहे. आजच सगळं कसं काय सांगू मला सांगा? 5 दिवसाचा क्लास आहे गौरवजी, सर्व काही सर्वांना आजच कसं काय सांगत बसू मी? ओके, पण एवढं सांगा, मजा येत आहे ना सर्वांना? काहीतरी व्हॅल्युएबल देत आहे ना मी? येस, आई एम फीलिंग व्हेरी नाईस. अमोलजी, थँक्यू सो मच. मजा आ रहा है. येस, आई एम एन्जॉइंग. थँक्यू 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 एव्हरीबडी. चलो आगे बढ़ेंगे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पुढे जाण्याआधी हे सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. तुम्ही जर का माझी ऍडव्हर्टाइजमेंट पाहिली असेल तर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये असं लिहिलेलं होतं की हा क्लास 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत आहे आणि दररोज 1 तास आहे. पण हा क्लास कधीच 1 तासात संपत नाही, कधीच नाही. जेव्हा जेव्हा मी हे क्लास घेतो, हे क्लास कधीच 1 तासात संपत नाही. हे क्लास दररोज 1.5 तास 1.25 तास चालतात. का बरं मला हे करायची गरज आहे? तुम्ही काही मला पैसे थोडी दिले, आणि तुमच्यातले किती लोक मला देतील पुढे ह्याची पण काही गॅरंटी नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईफ मध्ये तुम्हाला सर्वांना सांगतो, काही पण कराल, जेव्हा पण काही पण कराल ना, 100% करा तुमच्याकडून. रिझल्टची आशा नका करू. ठीक आहे. वो बोलते ना की कर्म करते जा तू, फल की चिंता मत कर. देताना 100% द्या. किती लोकांना असं वाटतं की मी काही गोष्टी लपवून ठेवल्या तुमच्यापासून? किती लोकांना वाटतं की मी जे आहे ते सांगून देत आहे तुम्हाला सर्व, जेवढं सांगता येतं तेवढं?
टाईप इन द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटते की मी पूर्ण ओपनली बोलत आहे तुमच्यासोबत? किती लोकांना असं वाटते टाईप मी इन द चॅट बॉक्स की आय एम टॉकिंग व्हेरी ओपनली विथ यू? फ्रीलान्सिंग साठी पण सांगू अमोलजी, काळजी नका करू. येस. ओके, ऑप्शन नंबर 2 बऱ्याच लोकांना वाटते. ओके, नाव लेट्स गो अहेड. नाव लेट्स अंडरस्टँड दी ऑडियन्स. ऑडियन्स काय असते? आता मी 2-3 लोकांना एक्झाम्पल समजून सांगतो. ओके, की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. पण त्याच्यासाठी त्यांना त्यांचा ऑडियन्स माहित पाहिजे ना, की माझा ऑडियन्स कोण आहे. आता आपण नितीनचं उदाहरण घेऊ फॉर एक्झाम्पल. नितीन यांचा कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे नितीनचा ऑडियन्स कोण आहे? हो, जनरली स्टुडंट्स आहेत. येस नो? स्टुडंट्स आहेत. कोणते स्टुडंट आहेत? या स्टुडंटची एज किती आहे? अप्रॉक्सिमेटली 15 ते 25 पर्यंत असेल मे बी. ठीक आहे, किंवा याच्याही पेक्षा कमी असू शकते, पण माझा अंदाज आहे 15 ते 25 असेल. हे स्टुडंट कुठली भाषा बोलत असतील? आता नितीनचं जे इन्स्टिट्यूट आहे कुठं आहे त्यांचं, कुठं सांगितलं होतं त्यांनी, मला आठवत नाही. चॅटबॉक्स मध्ये सांगा बरं. नागपूरला आहे, राईट? नागपूरला आहे म्हणजे हे कुठली भाषा बोलत असतील? हो, लँग्वेज इथली यांची कुठली असेल? 15 ते 45 आहे म्हणतात ते. व्हेरी गुड. बघा, ऐका, लिहा आता. बघा इथं लक्ष देऊन ऐका. नितीनने टाईप केलं आहे चॅटबॉक्स मध्ये. त्यांनी सांगितलं की एज जे आहे माझ्या स्टुडंटची ही आहे 15 ते 45. ओके, नागपूरमध्ये त्यांचं इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे लोकेशन काय झालं नितीनचं? नागपूर लोकेशन. ठीक आहे. आता तुम्हाला लाईव्ह डॅशबोर्ड दाखवतो 2 मिनिटात. बघा आता, मजा बघा तुम्ही. यांची भाषा कुठली बोलतात हे जनरली? लँग्वेज मराठी हिंदी, बरोबर आहे? मराठी किंवा हिंदी, हे समजत आहे ना तुम्हाला? ओके, अजून काय पाहिजे आपल्याला? इंटरेस्ट. नितीनचं जो ऑडियन्स आहे त्याच्यात त्यांचा इंटरेस्ट कशात आहे? इंटरेस्ट कशात आहे? इंटरेस्ट त्यांचा सांगा बरं. कशात इंटरेस्ट आहे? कशात आहे? कशात आहे इंटरेस्ट? अहो, कम्प्युटर मध्ये आहे, ऑनलाईन कोर्सेस मध्ये आहे, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, याला म्हणतात ऑडियन्स क्रिएट करणे. याला काय म्हणतात? ऑडियन्स क्रिएट करणे. याला म्हणतात ऑडियन्स सिलेक्ट करणे. आता किती लोकांना हे लाईव्ह डॅशबोर्डवर बघायचं आहे? हाऊ मेनी पीपल वॉन्ट टू सी दिस लाईव्ह इन फेसबुक ऍड ऑन डॅशबोर्ड? लाईव्ह मध्ये किती लोकांना बघायचं आहे? टाईप लाईव्ह इन द चॅट बॉक्स, लाईव्ह. ओके, चला आता बघू आपण. ओके, नितीनचा तर आज फायदाच फायदा आहे बाबा. लकी आहे नितीन, आज फायदाच फायदा आहे त्यांचा. चला सुरुवात करू आपण. ठीक आहे. ओके, नितीन काही मला ओळखत नाहीत बरं, मी पण त्यांना ओळखत नाही. आता काही लोकांना वाटेल की बाबा सर तुमचे मित्र आहे का? नितीन तुम्ही मित्र आहे का माझे? सांगून द्या यांना चॅटबॉक्स मध्ये सर्वांना. मी त्यांना पाहिलंही नाही अजून, मी त्यांना ओळखतही नाही. ठीक आहे, जस्ट. ओके, चलो शुरुआत करें. चलो लाइव डैशबोर्ड पे चलते हैं भैया, आओ. चलो 2 मिनट रुको, मैं ओपन कर रहा हूँ. आई एम जस्ट ओपनिंग द अकाउंट. आज दुसराच दिवस आहे आणि दुसऱ्याच दिवशी बघा तुम्ही कुठपर्यंत पोहोचले. जस्ट इमेजिन इफ यू बी विथ मी फॉर नेक्स्ट 3 मंथ्स, तो क्या होगा आपका जिंदगी. ठीक है ना? फेसबुक ऍड कुठपर्यंत शिकाल तुम्ही? जस्ट इमॅजिन दिस. आज दुसराच दिवस आहे फक्त. ओके, दिस इज द फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट, जे की तुम्हाला काल व्हिडिओ मिळाला असेल, तुम्ही बनवलं असेल अशी मी आशा करतो. ठीक आहे, याच्या पुढच्या पुढच्या गोष्टी तुम्ही आता पुढे पुढे शिकाल. ठीक आहे, आता हे आहे तुमचं फेसबुकचं डॅशबोर्ड. ओके, जिथून तुमची ऍडव्हर्टाइजमेंट रन होते. याच्यामध्ये 3 इम्पॉर्टंट गोष्टी असतात, हे पहिले लक्षात घेऊन घ्या. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे कॅम्पेन, याला कॅम्पेन म्हणतात. दुसरा आहे ऍडसेट, याला ऍडसेट म्हणतात. आणि तिसरा आहे ऍड. मी हे सगळं सांगणार नाही आज, कारण आज तो सांगायचा दिवस नाही आहे. तो दिवस असतो 5वा दिवस, 4था दिवस आणि 5वा दिवस, 2 दिवस असतात. पण मी तुम्हाला आज काही महत्वाची गोष्ट सांगणार आहे याच्याबद्दल, जे तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग असू शकते. या 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात कुठल्याही फेसबुक ऍड मध्ये: कॅम्पेन, ऍडसेट आणि ऍड. हे जर का तुम्हाला माहित असलं तर तुम्ही प्रॉपर एक ऍड लावू शकता. काही लोक मला म्हणतात सर आम्ही ऍड लावली पण पैसे नाही मिळाले, म्हणजे फायदा नाही झाला, लीड्स नाही मिळाला. काही लोक म्हणतात आम्ही एजन्सीला काम दिलं, तो काय करता यांना माहितच नाही. तो एजन्सीवाला काय करते तुम्हाला सांगतो मी. तो तुमच्यासारख्या 10 लोकांकडून पैसे घेते. हॅलो, असे होत असेल, असं होतच असेल असं नाही म्हणत मी, पण तो 10 लोकांकडून पैसे घेते. ठीक आहे, तर त्या 10 लोकांकडून पैसे घेऊन त्या 10 लोकांना एकसारख्याच लीड पाठवून देते. असंही होत असेल, बरोबर आहे? तुम्ही पाहिलं काय त्यांनी काय केलं? तुम्ही पाहिलं काय त्यांनी कुठल्या लीड जनरेट केल्या? माझं म्हणणं आहे तुम्ही स्वतः करा ना तुमचं काम. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? खूप काही रॉकेट सायन्स थोडी आहे याच्यामध्ये. दाखवतो तुम्हाला, काहीच रॉकेट सायन्स नाही आहे. बघा आता नितीनचा जो हे आहे ऑडियन्स आहे, तो ऑडियन्स आहे नागपूरचा. तर सगळ्यात पहिले नितीन कुठे ऍडव्हर्टाइजमेंट करणार? नागपूरमध्ये. तर आता सगळ्यात पहिले इथं ऍडसेट मध्ये जाऊन नितीन काय करणार?
इकडे जे लोकेशन आहे इकडे नागपूर करणार. काय करणार लोकेशन? नागपूर. बघा मी नागपूर करतो, नागपूर. ठीक आहे. ओके, थांबा एक मिनिट, दाखवत आहे मी. हा, नागपूर करतो मी इकडे. नागपूर केलं का मी? नागपूर आलं. आता बघा इथं खाली येईल नागपूर. हे बघा आलं नागपूर, महाराष्ट्र. नागपूरचा एखादा पिनकोड सांगा नितीन, चॅटबॉक्स मध्ये. कोणताही पिनकोड सांगा एक पटकन नागपूरचा. 440002. 440002. हे बघा आलं का? नागपूर, महाराष्ट्र, इंडिया. आता मी हा कोड पण सिलेक्ट केला. आता नितीनला असं वाटलं की सर मला पूर्ण नागपूरमध्ये ऍड नाही लावायची, मला फक्त माझ्या पिनकोड मध्ये ऍड लावायची. तर नितीन इथे पिनकोड पण सिलेक्ट करू शकतो. नितीनला असं वाटलं की सर नागपूर आणि अमरावती या दोन ठिकाणी ऍड लावायची. सर नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूचे जे गावं आहेत 40-50 किलोमीटर वाले, भंडारा आहे, चंद्रपूर आहे, वर्धा आहे, उमरेड आहे, अशा ठिकाणी लावायची मला. तर तुम्ही तिथेही ऍड लावा. हे बघा वर्धा दिसलं, हे बघा उमरेड दिसलं, हिंगणघाट आहे, काटोल आहे. हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्ही 3, 4, 5, 6 वेगवेगळ्या सिटीमध्ये ऍड लावू शकता, जर का तिथून स्टुडंट येऊ शकत असतील तुमच्यापर्यंत. हे झालं लोकेशन. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे माहित पाहिजे की माझा जो कस्टमर आहे, माझं जे प्रॉडक्ट आहे, माझी जी सर्व्हिस आहे, ते मी कुठं सेल करू शकतो, कुणाला सेल करू शकतो. कुणीतरी मला आज प्रश्न विचारला होता की सर मी फॉरेन कंट्रीमध्ये सेल करू शकतो का? ठीक आहे, करू शकता. आता बघा मी इथे लिहितो दुबई. आलं का? मसरा, दुबई, युनायटेड अरब्स. ठीक आहे. आता समजा तुम्हाला एक्झाम्पल, तुम्हाला असं वाटतं की सर मी सिंगापूरला सेलिंग करायचं आहे मला, किंवा सिंगापूरला मला ऍड लावायची आहे. असं कोणी नसेल सध्या इथं, पण तरी मी सांगत आहे. तर तुम्ही ते सिंगापूर पर्टिक्युलर सिलेक्ट करू शकता. हे बघा सिंगापूर, तिथे तुम्ही सेल करू शकता, कुठेही करू शकता. हे पण आपण सध्या फक्त भारतात लिमिटेड राहू, महाराष्ट्रात लिमिटेड राहू, म्हणून मी इथे करतो मुंबई. समजा मला मुंबईत ऍड लावायची आहे. हे बघा झालं का? मुंबई सिलेक्ट. तुम्ही लोकेशन सिलेक्ट करू शकता. आता तुम्ही काय सिलेक्ट करू शकता की या लोकेशन मध्ये मला मिनिमम किती एजवाल्या व्यक्तींना ऍड दाखवायची आहे, मिनिमम. आता नितीनने सांगितलं की 15 ते 45 आहे सर माझं, तर 15 पासून सुरुवात आहे. तर तुम्ही फेसबुक तुम्हाला 18 पासून देते, त्याच्या त्याच्या खालच्या लोकांना देत नाही फेसबुक. तर तुम्हाला जनरली जर का कम्प्युटरचे कोर्सेस विकायचे आहे, तर तुमचा टार्गेटेड ऑडियन्स कोण आहे? मुलं आहे की त्यांचे पॅरेंट्स आहे? सांगा बरं चॅटबॉक्स मध्ये. तुमचा टार्गेटेड ऑडियन्स कोण आहे? तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट कोणाला दाखवणार? मुलांना दाखवणार की त्यांच्या पॅरेंट्सला दाखवणार? जनरली जनरली कोणाला दाखवणार? पॅरेंट्सला दाखवू आपण जनरली, तसं तर दोघांना दाखवू, पण जनरली जास्त करून आपण पॅरेंट्सला दाखवू, कारण पॅरेंट्स त्याच्या मागे लागेल ना. जा रे बाबा MSCIT कर, जा रे बाबा टॅली करून घे, जा रे बाबा हे कर. सो यू शुड फोकस ऑन पॅरेंट्स. म्हणजे पॅरेंट्सची एज किती असेल? 25च्या वर, तर मग तुम्ही इथं 25 सिलेक्ट कराल. लँग्वेज, आताच मी बोललो की नागपूर सिटी आहे, लँग्वेज कुठली बोलतात तिथे लोक जास्त करून? हिंदी किंवा मराठी. इथं सिलेक्ट करा हिंदी मराठी बोलणारे लोक. ओके. आता तुम्ही म्हणाल की हे फेसबुकला कसं काय माहित की कोण हिंदी बोलते, कोण मराठी बोलते? लक्ष द्या, हे असं माहित त्याला. इकडे बघा, इकडे बघा, सांगतो. जेव्हा तुम्ही तुमची प्रोफाईल बनवता फेसबुकची, हे बघा ही माझी प्रोफाईल आहे. 2 मिनिटं थांबा, सर्व दाखवत तुम्हाला. हे मागच्या बॅच मध्ये नव्हतं दाखवलं मी, पण यावेळेस दाखवत आहे. म्हणून म्हटलं की प्रत्येक बॅच ही वेगळी असते माझी. म्हणजे तुम्ही जर हा माझा 5-5 दिवसाचा प्रोग्राम जरी 10 वेळा अटेंड करून घेतला, तरी एखादा व्यक्ती आरामात शिकून जाईल ऍडव्हर्टाइजमेंट काय असते. तर कमीत कमी तो एवढं तरी शिकेल की तो दुसऱ्यांना सांगू शकेल. ही माझी प्रोफाईल आहे. ओके. आता तुम्ही म्हणाल की फेसबुकला कसं माहीत की आपण कुठली भाषा बोलतो? लेट्स सी दिस. हे बघा हे आलं, हे माझी प्रोफाईल आहे. आता याच्यामध्ये काय असते? अबाउट जी असते ना, आपलं अबाउट, याच्यामध्ये आपण सगळी माहिती भरतो. बघा दिसली का माहिती? वर्क, एज्युकेशन, प्लेस, कॉन्टॅक्ट, हे आपली सगळी माहिती असते, फॅमिली वगैरे. हे बघा, हे बघा इथे लिहिलेलं आहे सगळं, लँग्वेजेस वगैरे सगळं आहे. बघा नंबर आहे माझा, माझं लग्न कोणाशी झालेलं आहे ते भरलेलं आहे, सगळं असते याच्यामध्ये. तर याच्यामुळे फेसबुकला माहित पडते की तुमची आवड निवड काय आहे, तुम्ही कुठली भाषा बोलता. हे बघा हे सगळे माझे त्याच्यावर आहे फेसबुकला. ठीक आहे. ओके. सो याच्यामुळे फेसबुकला माहित पडते की तुम्ही कुठली भाषा बोलता, जास्त करून तुम्ही कुठले आहात, हे सगळं. त्यानंतर आहे ऍडव्हान्टेज. याच्यामध्ये तुम्ही एज सिलेक्ट करू शकता की किती ते किती एजवाल्या लोकांना ऍड दाखवायची आहे. जेंडर पण सिलेक्ट करू शकता. आता कोणीतरी मला बोललं की सर माझे कॉस्मेटिक प्रॉडक्ट आहेत. कॉस्मेटिक प्रॉडक्ट कोणासाठी आहेत? महिलांसाठी आहे. तर विमेन सिलेक्ट करा. फक्त महिलांनाच ऍड दाखवा ना, पुरुषांना कशाला दाखवता? आता तुम्हाला असं वाटतं की माझं प्रॉडक्ट सर फक्त पुरुषांसाठी आहे, तर पुरुषांनाच दाखवा. तुम्हाला असं वाटतं की माझं प्रॉडक्ट सर दोन्ही लोकांसाठी आहे, महिला आणि पुरुष दोघांना दाखवा, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता शेवटचा पॉईंट आहे इंटरेस्ट. इथं काय लिहिलं होतं मी? कम्प्युटर स्किल्स. कोणीतरी लिहिलं इथे लिहा तुम्ही, कम्प्युटर
ज्याचा कम्प्युटर कोर्सेसमध्ये, कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये, कम्प्युटर स्किल्समध्ये इंटरेस्ट आहे, अशा लोकांना तुम्ही दाखवू शकता. हे बघा आता इथे आहेत खूप सारे ऑप्शन. आता कम्प्युटर स्किल तर येत नाही याच्यामध्ये, पण काहीतरी येईल. MSCIT येऊ शकते, काहीतरी येईल इथं, 100% सांगतो मी तुम्हाला. MSCIT. ठीक आहे, हे नाही येत आहे. टॅली टाकून पाहू, पण टॅली येत आहे का? आता टॅली आला का? टॅली सॉल्युशन्स, टॅलीमध्ये इंटरेस्ट. ओके, सो यू कॅन सिलेक्ट इंटरेस्ट. आता एखाद्या व्यक्तीचं टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी आहे, की कोणी आहे की इथं टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाला आहे का कोणी? टाईप मी इन द चॅट बॉक्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स, कोणी असेल तर. ओके, समजा टूर्स अँड ट्रॅव्हल आहे, तुम्हाला कसे लोक पाहिजे ज्यांचा टूरिंग अँड ट्रॅव्हलिंग मध्ये इंटरेस्ट आहे? तुम्ही इथे लिहा टूर. बघा ऑप्शन आले, टूर मॅनेजर, टूर प्रमोटर. ओके, है ना, टूर अँड ट्रॅव्हल, हे बघ पॅकेज टूर, है ना, टूर्स अँड ट्रॅव्हल अँड टुरिझम. तुम्हाला असे लोक शोधायचे आहेत की ज्या लोकांचा तुमच्या पर्टिक्युलर प्रॉडक्ट मध्ये इंटरेस्ट आहे. मिल्क अँड काय लिहिलं यांनी? मिल्क प्रोडक्ट्स काही सिलेक्ट करू शकतो का? येस, करू शकता. नाही बघा, मिल्क, मिल्क लिहा. हे बघा मिल्क डेअरी प्रोडक्ट आले का? ज्यांचा डेअरी प्रोडक्ट मध्ये आहे. सो यू हॅव टू लर्न ऑल दिस. हाऊ मेनी पीपल आर रेडी टू लर्न दिस? एव्हरीबॉडी. किती आहे? आली का मजा शिकताना? ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला तुमचा ऑडियन्स चूज करायचा असतो. पण आता समजा एक्झाम्पल, तुम्हाला तुमचा ऑडियन्स माहित नाही, तुम्ही डायरेक्ट ऍडव्हर्टाइजमेंट करायला सुरुवात केली, डायरेक्ट तुम्ही फेसबुकवर गेले, तर मग काय होईल? हे तुम्हाला पर्टिक्युलरली माझ्यासोबत बसून किंवा याचा अभ्यास करून तुम्हाला ते ठरवावं लागेल की माझा ऑडियन्स कोण, मी कोणाला दाखवणार, माझं कसं होणार. तर आता याचं मी तुम्हाला एक फॉर्मॅट देतो. किती लोकांना फॉर्मॅट पाहिजे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल वॉन्ट दी फॉर्मॅट? टाईप मी इन द चॅट बॉक्स. पाहिजे फॉर्मॅट? ठीक आहे, 2च मिनिटं थांबा, फॉर्मॅट देतो तुम्हाला. या फॉर्मॅटमध्ये तुम्ही काय करायचं? सिम्पल, लक्षात घ्या तुम्ही काय करायचं. तुम्ही या फॉर्मॅटमध्ये तुमचा ऑडियन्सचं भरायचा, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी होऊन जाईल की तुमच्या ऑडियन्सची एज किती आहे, तुमचा ऑडियन्स चं वय काय असेल, त्याचं लोकेशन काय असेल, तो कुठली भाषा बोलेल, हे पूर्ण क्लॅरिटी येईल तुम्हाला. ठीक आहे, 2 मिनिटं थांबा, देतो मी तुम्हाला. ऑडियन्सचं आपल्याकडे एक फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट देतो. 2च मिनिटं थांबा, मी शोधत आहे. ओके, बाकी क्लिअर आहे सर्वांना? समजलं? समजलं, व्हेरी गुड. ठीक आहे, मी तुम्हाला ग्रुपवर देतो, थोडंसं 5-10 मिनिटं द्या मला. ठीक आहे, ओके. पण आता समजा तुम्हाला ऑडियन्स माहित नाही, तर काय होईल? हे पण लक्षात घ्या ना, की ऑडियन्स जर तुम्हाला माहित नाही तुमचा, तर मग काय होईल? बघा मग हे होईल. बघा इथं, इफ यू डोंट नो युअर ऑडियन्स, देन इट इज लाइक गंजे को कंगी बेचने वाला कार्यक्रम हो जाएगा वो. जर का एखादा माणूस टकला आहे, एखादा माणूस गंजा आहे, तो त्याला जर तुम्ही म्हणाल की कंगवा घे, कंगी घे, तर तो घेईल का विकत तुमच्याकडून? येस नो इन द चॅट बॉक्स. नाही घेणार, तो 100% नाही घेणार. का बरं? तो म्हणेल मला केसच नाही तर मी कशाला घेऊ. असंच आपण करतो बिझनेसमध्ये. आपण काय करतो? आपण अशा लोकांच्या मागे लागतो की ज्याला सोलर पॅनलची गरजच नाही आहे. ज्याला ते 2 लाख रुपये जो खर्चच करू शकत नाही, त्याला आपण म्हणतो सोलर पॅनल लावून घे, सोलर पॅनल लाव, खर्च कमी होते, बिल कमी येते. अरे तो म्हणते मला तसंच 600 रुपये बिल येते महिन्याचं, मी कशाला 2 लाख रुपये खर्च करू. तुम्हाला असे लोक शोधावे लागतील ज्यांचं महिन्याचं बिल 10,000 रुपये येते. आहेत का अनिकेत इकडे? हॅलो अनिकेत, आहे का इकडे? टाईप जरा खरं चॅट बॉक्स मध्ये. असे लोक शोधावे लागतील ज्यांचं महिन्याचं बिल 10,000, 15,000, 25,000 येते. तिथं तुम्ही सोलर पॅनल लावू शकता. तो माणूस तुम्हाला सहज 2 लाख रुपये देईल. देईल की नाही? असं. सो आप सही कस्टमर ढूंढना सीखो. योग्य कस्टमर शोधायला शिका. गेले का अनिकेत? ओके, सो हे तुम्हाला समजलं पाहिजे. डिटेल टार्गेटमध्ये आपण किती वेगळे कॅटेगरी सिलेक्ट करू शकतो? खूप सगळ्या कॅटेगरी सिलेक्ट करतो. लाईक माझा मिल्क प्रोडक्टचा बिझनेस आहे, सो डेअरी अँड स्ट्रीट फूड रेस्टॉरंट सिलेक्ट करू शकता ना? येस, करू शकता. हे बघा त्याच्यामध्ये फेसबुकने जे ऑप्शन दिलेले आहे त्याच्यामधूनच तुम्हाला चूज करावं लागेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे. हे बघा कसं असते, आता कसं सांगू मी तुम्हाला, सर्वांनी लक्ष द्या इकडे. आता मी एक एक्झाम्पल सांगतो. हे बघा यांनी चांगला प्रश्न विचारला, ते एक्झाम्पल सांगतो. लक्ष द्या हा. मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो ना, ह्या खूप महत्वाच्या आहे. एक टोपी बनवणारी कंपनी आहे बघा, अशी एक टोपी बनवणारी कंपनी आहे.
चुकलं वाटतं, टोपीची मला हे नाही काढता आली बरोबर. थांबा. हॅट माहिती आहे ना तुम्हाला, हॅट. ओके. अशी एक टोपी बनवणारी एक कंपनी आहे, टोपी बनवते ही कंपनी. टोपी, टोपी म्हणजे समजते ना, टोपी डोक्यात घालायची टोपी. ओके. आता या कंपनीला हे टोपी विकायची आहे. याचा टार्गेटेड कस्टमर कोण असेल हो, जरा सांगा बरं चॅटबॉक्स मध्ये. बघू आपण किती लोकांना समजते मी काय शिकवतोय ते. ठीक आहे. कुणाला ही टोपी विकू शकते ही कंपनी, सांगा. सांगा तुम्हाला जे येईल ते सांगा. प्लेयर्स, अजून अजून कोणाला विकू शकते ही? महिला पुरुष ते सांगा मला. असं नका सांगू महिला पुरुष. एज काय असेल? जो गंजा है उसको बेच सकते, बराबर है. जो टूरिस्ट है उसको बेच सकते, बरोबर आहे. एव्हरी वन इज नॉट, नो, दॅट इज नॉट आन्सर. 25 ते 40 बरोबर आहे. आणि ही कंपनी फक्त पुरुषांसाठी बनवते, हे पण लक्षात घ्या, फक्त पुरुषांसाठी टोपी बनवते ही. आता सांगा ही कोणाला विकू शकते? 25 ते 40चा मेल, बरोबर आहे, हे सांगितलं यांनी. ठीक आहे. 25 ते 40 त्याचे एज असेल, बरोबर आहे. अजून सांगा. ओके. बीच प्लेसेसवर जाणारे टुरिझम वाले लोक. ओके. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. काही लोकांनी लिहिलं की जो गंजे है उनको बेचेंगे, जो सीनियर सिटीजन है उनको बेचेंगे. जिथं ऊन जास्त असते तिथं विकल्या जाईल, ट्रेकिंग वाल्यांना विकल्या जाईल, फॅशनेबल लोकांना विकल्या जाईल. व्हेरी गुड. बिल्डर्स लोकांना विकल्या जाईल. खूप चांगलं, व्हेरी गुड. आता बघा. थांबा, आता ऐका, आता जरा ऐका, आता 2 मिनिटं. समोर लोकेशन्स मध्ये विकल्या जाईल, व्हेरी गुड. ओके. आता मला सांगा, मी जर का फेसबुकवर गेलो आणि फेसबुकला म्हटलं मी मला टकले लोक जे आहे त्यांचा डेटा देईल का फेसबुक? हे ऑप्शनच नाही आहे फेसबुकमध्ये. मग आता काय करील? आता काय करील हे टोपीवाले कंपनी? आता कोणीतरी एक आन्सर दिलं होतं, ते आन्सर बरोबर आहे. नंबर 1, तुम्ही इथं लिहू शकता की क्रिकेट प्लेयर्स. तुम्ही काय टार्गेट कराल? क्रिकेट प्लेयर्स. और एनी प्लेयर, एनी स्पोर्ट्समन. येस, नो? ओके. एनी स्पोर्ट्समन. अजून काय? एनी टुरिस्ट पर्सन, जो की ज्याला टुरिझम मध्ये इंटरेस्ट आहे. ओके. तो पण टोपी घेईल विकत, चांगल्या क्वालिटीची असेल तर. ओके. एनी फॅशन वाला, की ज्याला फॅशन मध्ये इंटरेस्ट आहे जास्त, तो घेईल. येस, नो? ओके. आता मला सांगा, आता मी जी गोष्ट सांगणार आहे, दिस कॅन चेंज युअर माइंड कम्प्लिटली. लिसन टू मी. आपल्याला हे नाही माहित की टकले लोक किती आहे फेसबुकवर, गंजे लोक किती आहे फेसबुकवर, हे नाही माहित आपल्याला. पण आपल्याला हे माहित आहे का की किती लोक हेअर ऑइल शोधत आहेत? ओके. हेअर ऑइल शोधत आहेत असे किती लोक आहे हे माहित आहे का आपल्याला? हो. हेअर ट्रीटमेंट किती लोकांनी केली किंवा करत आहेत असे लोक माहित आहेत का आपल्याला? हेअर ट्रीटमेंट शोधत आहेत ते. ओके. तर आता तुम्ही फेसबुकवर काय करणार? इंटरेस्टेड इन हेअर ट्रीटमेंट, म्हणजे हा हॅट घेण्याचे चान्सेस आहेत का? हा टोपी घ्यायचे चान्सेस आहेत का? येस. आता मला सांगा, हाऊ मेनी पीपल गॉट वाव मुवमेंट? टाईप वाव इन द चॅट बॉक्स. की अरे बापरे, हा तर विचार केलाच नाही आम्ही. टाईप वाव इन द चॅट बॉक्स. सिरियसली, जर का तुम्हाला वाव वाटला असेल तर हा फरक आहे मेंटर सोबत काम करायचा, समजलं? तुम्ही काय लिहिलं? एका तरी व्यक्तीने हे लिहिलं का चॅटबॉक्स मध्ये? मला सांगा की हेअर ट्रीटमेंट करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही काय करू शकता? टार्गेट करू शकता. कारण जो हेअर ट्रीटमेंट करतोय म्हणजे काय, त्याला हेअर कमी आहेत, एक तर त्याचे हेअर चालले आहेत, गळत आहेत, एक तर त्याचे हेअर पांढरे आहेत, एक तर त्याचा हेअरचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्याच्यासाठी तो टोपी घालू शकतो का? चान्सेस आहेत. चान्सेस आहेत की नाही? येस, चान्सेस आहेत. मग त्याला टोपी विकू शकतो का आपण? येस, चान्सेस आहेत. गॉट इट? दिस इज व्हॉट इज द बेनिफिट ऑफ वर्किंग विथ मेंटर. गॉट इट गाइस? क्लियर? कितने लोगों को मजा आया भैया? यस, नो इन द चैट बॉक्स. मजा आ गया सर, आज तो आपके साथ मजा आ गया सर. किती लोकांना असं वाटतं की 2 दिवसात मला खूप सारी क्लॅरिटी मिळत आहे? टाइप क्लियर इन द चॅट बॉक्स. CLR, क्लॅरिटी. CLR. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो, लास्ट 10 minutes everybody. Last 10 minutes with me. Okay. So I will tell you one important session, one important lesson today. Okay. One important lesson. I am closing the chat box. Okay. So one important lesson of today.
मला असं वाटतं की तुम्ही माझ्यासोबत आले तर तुम्हाला रोज काहीतरी मिळालं पाहिजे, रोज काहीतरी फायदा झाला पाहिजे, रोज तुमचा माइंडसेट बदलला पाहिजे. आजचं जे सेंटेन्स आहे आमच्या सरांनी आम्हाला कधीतरी सांगितलं होतं, दिस इज अ लाईफ चेंजिंग सेंटेन्स. लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली. लाईफ चेंजिंग सेंटेन्स. यू नीड करेज फर्स्ट टू आन्सर द क्वेश्चन, नॉट द आन्सर. काय याचा अर्थ? तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्यामध्ये काय असली पाहिजे? हिंमत असली पाहिजे. त्या प्रश्नाचं उत्तर नसलं पाहिजे. पहिले पहिले काय पाहिजे? हिंमत पाहिजे. फेसबुक ऍडवर खर्च करून मला पैसे येतील की नाही तो नंतरचा भाग आहे. पहिले तुझी पैसे खर्च करायची काय असली पाहिजे? हिंमत असली पाहिजे. सो यू नीड करेज, म्हणजे तुम्हाला हिंमत पाहिजे कुठल्याही गोष्टीसाठी. पहिले बाकीच्या गोष्टी नंतर येतात. येस नो? यू नीड करेज टू आन्सर द क्वेश्चन, नॉट द आन्सर. वर्गामध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये तुम्ही सर्व शिकले असाल, मी पण शिकलो आहे. तुम्हाला लक्षात असेल एक गोष्ट, हा जो एक्सपिरियन्स सांगणार आहे हा तुमचं आठवून देईल तुम्हाला काहीतरी. जेव्हा सर किंवा मॅडम एखादा प्रश्न विचारायचे तेव्हा दोन चारच हात वर जात होते. बरोबर आहे का? येस नो? दोन चारच हात बरोबर वर जात होते. पण जेव्हा ज्याचा हात वर गेला आणि तो उभा राहून जेव्हा उत्तर देत होता तेव्हा आपल्यालाही बऱ्याचदा असं वाटलं, अरे यार हे तर मला माहित होतं. येस ऑर नो? किती लोकांना असं वाटलं? हो, किती लोकांसोबत हा प्रसंग झालेला आहे की तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहित होतं पण तुमची हात वर करण्याची हिंमत नाही झाली, आणि ते उत्तर जेव्हा कोणीतरी दिलं तेव्हा तुम्ही मनात म्हटलं की अरे यार ये तो मुझे मालूम था. किती लोकांसोबत हे झालेलं आहे? टाईप येस इन द चॅट बॉक्स. म्हणजेच याचा अर्थ आहे की यू नीड करेज टू आन्सर द क्वेश्चन, नॉट द आन्सर. ठीक आहे? ओके. आयुष्यामध्ये हिंमत पाहिजे असते पुढे जाण्यासाठी, बाकी कुठल्या गोष्टीची गरज नसते. ठीक आहे? वेन यू टेक रिस्क यू ग्रो इन युअर लाईफ. ओके. काल मी माझ्या रिस्क बद्दल सांगितलंच आहे, माझी सगळी स्टोरी सांगितलेली आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतो की फेसबुक ऍड शिकण्याच्या दोन लेवल आहेत. लेवल 0, लेवल 1 जे आहे तुम्ही आता शिकत आहात ऑलरेडी, ते तुम्हाला शिकवत आहे. मला 100% अशी गॅरंटी आहे, आशा आहे की मी चांगलं तुम्हाला शिकवत असेल, माझी भाषा समजत असेल, मी 100% मनापासून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांना ऍडव्हान्स लेवल शिकायची आहे त्यांच्यासाठी उद्या मी एक ऑफर देणार आहे. ती ऑफर फक्त उद्यासाठी व्हॅलिड असणार आहे, कारण 5व्या दिवसाची ऑफर वेगळी असते, 3ऱ्या दिवसाची वेगळी असते. सो ज्यांना ज्यांना असं वाटतं की मी या कोर्सचा भाग झालो पाहिजे ॲडव्हान्सच्या, हा माणूस व्यवस्थित शिकवतो, हा माणूस 100% आपल्याला काहीतरी फायदा करून देईल, त्यांनी उद्या माझ्याशी जोडू शकता तुम्ही. आता पुढची एक गोष्ट आहे की भगवान श्रीकृष्ण नेहमी म्हणतात की जे द्याल तेच परत येते. बरोबर आहे? की जे लोक ऍग्री करतात की जे द्याल तेच परत येते. प्रेम द्याल तर प्रेम मिळेल, पैसा द्याल तर पैसा मिळेल, मान सन्मान द्याल तर मान सन्मान मिळेल, आनंद द्याल तर आनंद मिळेल, प्रोत्साहन द्याल तर प्रोत्साहन मिळेल, धन्यवाद द्याल तर काय मिळेल? धन्यवाद मिळेल. जर का तुम्हालाही आयुष्यामध्ये खूप सारं ग्रो व्हायचं असेल, तुम्हालाही जर का असं वाटत असेल की माझंही आयुष्य मी पुढे गेलो पाहिजे, काहीतरी चांगलं झालं पाहिजे, तर लोकांसाठी टाळ्या वाजवायला सुरुवात करा. तुम्हाला जर असं वाटतं की माझ्यासाठी कोणीतरी टाळ्या वाजवल्या पाहिजे, तर आधी तुम्ही लोकांसाठी टाळ्या वाजवा, तर लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. काय म्हणता? येस नो? गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट अशी एक म्हण आहे, माहिती आहे तुम्हाला? की आधी रिस्पेक्ट द्या नंतर रिस्पेक्ट मिळेल. आधी प्रेम द्या नंतर प्रेम मिळेल. आधी पैसा द्या मग पैसा मिळेल. आधी आनंद द्या मग आनंद मिळेल. आधी मान सन्मान द्या मग मान सन्मान मिळेल. पण जनरली माणूस काय विचार करतो की पहिले मुझे मिले तो मैं कुछ दूं. काही लोक मला म्हणतात की सर आम्ही पैसे कमवले की मग तुमची फीस भरून टाकू. व्हेरी गुड. चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. मी ज्याच्याकडे शिकलो त्याला मी असं म्हटलं त्यानं ऐकलं नसतं ना. बरोबर आहे की नाही? हा नियमच नाही आहे निसर्गाचा. तुम्ही असं म्हणू शकता का की पहिले आहे ना मला आंबे आणून दे घरी नंतर मी झाड लावीन, असं होते का? पहिले झाड लावा लागते, खत पाणी द्यावं लागते, त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागते, नंतर आंबे येतात 10 वर्षांनी, आणि नंतर आपण ते खातो उन्हाळ्यात. बरोबर आहे की नाही? येस नो? सो पहिले देना पडता है. दिस इज द लॉ ऑफ नेचर. निसर्गाचा नियम आहे हा. सो आज मी तुम्हाला काहीतरी मागणार आहे. हाऊ मेनी पीपल आर रेडी टू गिव्ह मी एक छोटीशी मदत माझ्यासाठी? किती लोक मला मदत करायला तयार आहेत? मी तुम्हाला 2 दिवस शिकवलं, इमानदारीने शिकवलं, अजूनही 3 दिवस शिकवणार आहे, अगदी इमानदारीने शिकवणार आहे. हाऊ मेनी पीपल आर रेडी टू हेल्प मी? ओके. सो मला एक छोटीशी हेल्प करायची आहे. एक गुगल रिव्ह्यूची लिंक मी तुमच्या चॅटबॉक्स मध्ये शेअर केलेली आहे. त्या लिंकवर तुम्हाला जायचं आहे, आणि तिथे जर का तुम्हाला माझ्या 2 दिवसाचा क्लास आवडला असेल, माझा स्वभाव आवडला असेल, माझी एनर्जी आवडली असेल, मी दिलेलं मोटिवेशन आवडत असेल, मी दिलेले उदाहरणं तुम्हाला आवडत असतील, माझी भाषा आवडत असेल, जर का तुम्हाला वाटत असेल की सिंपल भाषेमध्ये मी बोलतो, सो तुम्हाला तिथे जाऊन 5 स्टार रेटिंग द्यायची आहे, आणि तिथं एखादं वाक्य लिहायचं आहे की बाबा सरांची ही पर्टिक्युलर गोष्ट आवडली, किंवा शिकवायची पद्धत आवडली, किंवा फेसबुकचा कोर्स केला त्याच्यामध्ये माहिती मिळाली, काहीतरी लिहायचं आहे. ओके. सो गो राईट नाऊ
आणि त्याच्यावर तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा आहे. तोपर्यंत मी काही लोकांचे प्रश्न उत्तर घेतो. आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. बऱ्याच लोकांनी प्रश्न टाकलेले आहेत, मी एकेकाचं उत्तर देतो. पहिला प्रश्न नितीन थेटे यांचा आहे. नितीन थेटे आहेत का इथे? जे लोक इथे असतील त्यांनाच मी उत्तर देईल, जे नसतील त्यांचे नाही देणार मी उत्तर. ठीक आहे, उगाच कशाला बडबड करत बसू मी. तर ज्यांचं मी नाव घेतो त्यांनी हँड रेज करायचा. कशा? इलेक्ट्रॉनिकली. नितीन थेटे, आर यू देअर? येस. ओके. चला, बाकी लोकांनी रिव्ह्यू द्यायचा आहे बरं का. मग मी सगळ्यांची नावं बघणार आहे रिव्ह्यू मध्ये. ठीक आहे, ज्यांचे नावं दिसतील मला रिव्ह्यू मध्ये, आय रिअली अप्रिशिएट देम. सो गो टू द गुगल, 5 स्टार टाकायचे तिकडे आणि एक वाक्य लिहायचं आहे जे काही तुम्हाला माझ्याबद्दल आवडलं असेल. किंवा नसेल आवडलं तर नका लिहू, काही प्रॉब्लेम नाही. पण आवडलं असेल तर नक्की लिहा की बाबा चा कसा वाटला माणूस, चांगला वाटला, नाही वाटला. ओके, तुमच्या आधी पण 265 270 लोकांनी रिव्ह्यू दिलेले आहेत. ओके, आज मला अशी गॅरंटी आहे की तुम्ही त्याला 300 कराल. कराल का 300 त्याला आज? 267 वर आहे आपण सध्या. ठीक आहे, चला नितीन थेटे यांचा प्रश्न घेतो मी. नितीन थेटे यांचा प्रश्न आहे, माझी स्कूल बस आहे मग मी कस्टमर कसे टार्गेट करणार? व्हेरी गुड. स्कूल बस आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला असे लोक पाहिजे ज्यांचे प्रश्न आहे त्यांनी सोडायचं नाही बरं का क्लास. काही लोक जायला सुरुवात झाले, काय हरकत नाही, जाऊ द्या. म्हणजे स्कूल बस आहे म्हणजे तुम्हाला असे लोक पाहिजे की ज्यांचे मुलं स्कूलमध्ये आहेत. म्हणजे पॅरेंट्स टार्गेट करायचे तुम्हाला, बरोबर आहे. तर स्कूल बसवर एखादी ऑफर काढून, आता ते स्कूल बस म्हणजे तुमची अशी आहे का की जी एखाद्या स्कूल बद्दल जोडलेली असेल तर मग डिफिकल्ट आहे. ठीक आहे, जर का तुम्ही सगळ्या स्कूलसाठी फिरवत असाल ती गाडी, एकच गाडी, तर मग तुम्ही करू शकता ऍडव्हर्टाइजमेंट. पण तुम्हाला पॅरेंट्सला टार्गेट करावं लागेल पहिली गोष्ट म्हणजे. ठीक आहे, आणि त्याच्यावर काहीतरी अशी ऑफर काढावी लागेल तुम्हाला. मार्केट बघावं लागेल की मार्केटचे रेट काय आहेत आणि त्यानुसार काहीतरी ऑफर क्रिएट करावं लागेल. ठीक आहे, होऊ शकते. तुम्हाला पॅरेंट्स टार्गेट करावं लागतील. ओके नितीनजी. दुसरा प्रश्न आहे, मला टाईप करायचं होतं बट चॅट स्किप झाला. अजंक्य सूर्यवंशी, काय विचारायचं विचारा आता चॅट बॉक्स मध्ये. डेअरी मिल्क प्रोडक्ट सांगितलं मी ऑलरेडी. फेसबुक याचा तुमचे प्रश्न टाका, तुम्ही Q&A मध्ये प्रश्न टाका सर्वांनी, तोपर्यंत बाकी लोकांची उत्तर देत आहे मी. ओके, आणि तोपर्यंत बाकी लोकांनी रिव्ह्यू द्या तिकडे तिकडे जाऊन, एकदा रिव्ह्यू देऊन द्या एकदा जाऊन. मी चॅटबॉक्स मध्ये लिंक शेअर केली आहे रिव्ह्यूची. ओके, ऍड फेसबुक पेज वर केली जाते की बिझनेस अकाउंट वर केली जाते? ऍड बिझनेस अकाउंट वर केली जाते पण ती दिसते फेसबुक पेजवर. ठीक आहे, माझा मे सेकंड वीक मध्ये गारमेंटचा एक्झिबिशन आहे, त्याचा प्रमोशन कसा करू? मे सेकंड वीक मध्ये तुमचं गारमेंटचं प्रमोशन आहे आणि आता हा मे फर्स्ट चालू झाला ऑलरेडी. अजून तुम्हाला ऍड शिकायला 15 दिवस लागतील. इतके लवकर होणे ते पॉसिबल नाही. ठीक आहे, ठीक आहे. सो तुम्हाला ऍड करून घ्यावं लागेल कोणाजवळून तरी, एक तर एक्सपर्ट माणसाकडून. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला 10-15 हजार रुपये तो चार्ज करेल. आहेत का अरुंधती शेठ मॅडम इथं? हम्म. तर एवढं एक्झिबिशन जाऊ द्या, पुढच्या एक्झिबिशनला करा. आता शिकून घ्या ऍड. अजून काय आयुष्य संपलं नाही, ऍड शिकून घ्या, पुढच्या वेळेस प्रमोशन करा. ठीक आहे, आणि एक्झिबिशनची गरज पडणार नाही तुम्हाला. समजलं काय? डायरेक्ट तुम्हाला कस्टमर मिळतील त्याच्या माध्यमातून. ठीक आहे, नेक्स्ट. नमिता मॅडम आहेत का इकडे? नमिता मॅडम, माय बिझनेस केक अँड चॉकलेट आहे, कसं टार्गेट करणार? तुम्ही केक विकण्यापेक्षा माझी इच्छा आहे नमिता मॅडम, तुम्ही केक लोकांना शिकवा की केक कसे बनवता येतील त्यांना घरी बसल्या बसल्या, तर तुम्ही जास्त पैसे कमवाल. ठीक आहे, नेक्स्ट. योगिता बिडवई, मेकअप साठी ऑर्डर. हा, मेकअप साठी ऑर्डर भेटतील ना तुम्हाला. तुम्ही अशा महिलांना टार्गेट करा ज्यांचे आता लग्न आहेत किंवा ज्यांना फॅशनचं जास्त वेळ आहे. ओके, तर अशा लोकांना टार्गेट करू शकता तुम्ही. लग्नाच्या सीझन मध्येच तुम्ही वर्षभराची पूर्ण कमाई करू शकता जर करता आली तर. ठीक आहे, एक तर हे ऑप्शन आहे तुमच्यासाठी. दुसरं ऑप्शन आहे की तुम्ही पण छोटे मोठे क्लास चालू करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन लोकांना शिकवाल हे मेकअप, स्वतःची काळजी कशी घ्यायची घरी हे पण तुम्ही करू शकता. दोन्ही ह्या गोष्टी करू शकता. किंवा मेकअपच्या ऑर्डरसाठी पण तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट लावू शकता. पण त्यासाठी तुम्हाला, हे बघा, ऍडव्हर्टाइजमेंट कशी करता येईल हे काही मी तुम्हाला एका मिनिटात नाही सांगू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल. पण ते होऊ शकते, पॉसिबिलिटी आहे. हे मी तुम्हाला लाईव्ह दाखवलं आता थोड्या वेळ आधी. ठीक आहे, नेक्स्ट आहे, हर्ब लाईफ प्रोडक्टचे गेस्ट कसे अरेंज करायचे? हर्ब लाईफ वाले माझ्याकडे जवळजवळ 10-12 लोक आहेत. हर्ब लाईफ वाल्यांना माझं एवढंच सांगणं आहे सिम्पल, की तुम्ही जे फ्री प्रोग्राम घेता चांगले घेता, पण तुम्ही कस्टमरला व्यवस्थित टार्गेट केलं तर तुम्ही अजून चांगलं करू शकता. ठीक आहे, तुम्ही त्यांना जर का फ्रीमध्ये क्लास दिले रोज आणि शेवटी जर का प्रोडक्ट बद्दल सांगितलं तर जास्त फायदा होईल. लीड ऍड लागून ऑर्डर मिळवू शकता तुम्ही योगिता मॅडम. निलेश भटकर, माझी ग्रामीण मध्ये इंग्लिश स्कूल आहे. ग्रामीण मध्ये आहे तर थोडं डिफिकल्ट आहे निलेशजी. हा, ग्रामीण मध्ये आहे तर थोडंसं डिफिकल्ट आहे.
पण प्रयत्न करू आपण, काय करता येईल बेस्ट ऑफ द बेस्ट. थोडं डिफिकल्ट आहे कारण ग्रामीणमध्ये कसं फेसबुक युजर कमी असतात. पण प्रयत्न करू शकतो आपण जर का तुम्ही जुळले आमच्यासोबत. योगिता मॅडम, तुमचा पहिला दिवस आहे की दुसरा दिवस आहे आज? पेशन्स ठेवा. हो, तर पुण्यात आहे तुम्ही, तर मी काय करू? तुम्ही पुण्यात आहे तर ऍड कशी करायची सांगणार आहे मी 5 दिवसामध्ये. ठीक आहे. ऍडव्हान्स कोर्समध्ये पण यावं लागेल तुम्हाला त्यासाठी. तर तुम्हाला सांगेल मी ऍड कशी करायची, बाकी कशा. तर आधी पहिले तुमचा कस्टमर फाइंड आउट करा की नेमकं तुम्ही कोणाला मेकअपचे ऍड तुमच्या देणार आहे. म्हणजे जे सेल करणारे प्रॉडक्ट कसे लोक असतील, त्यांचा एज काय असेल, त्यांचं काय असेल, ते सगळं फाइंड आउट करा आधी. ठीक आहे. ओके. समजते तुम्हाला योगिता मॅडम? आधी ती फाइंड आउट करा. एक एक गोष्ट शिका, प्रॉपरली करा. तर मग करता येईल आपल्याला. मी हेल्प करेल तुम्हाला, डोंट वरी. रिव्ह्यू दिला का तुम्ही सर्वांनी? किती लोकांनी रिव्ह्यू दिला? ज्यांचे ज्यांचे प्रश्नाची उत्तर देत आहे मी, त्यांचा तर रिव्ह्यू मला दिसलाच पाहिजे हा तिकडे. ओके. सर, मी हडपसरला राहतो, व्हिजिट देता येईल का? सोशल मीडिया फुल डिटेल्स इन्फॉर्मेशन. ऑफिस आमचं शिवाजीनगरला आहे. बघू कधीतरी भेटू आपण. बट जनरली मी फक्त माझ्या स्टुडंटला भेटतो. ओके. दिस इज व्हॉट इज माय क्रायटेरिया. सो तुम्हाला आधी माझा पेड स्टुडंट बनावं लागेल, तरच आपल्याला भेटता येईल. जुगल किशोरजी, जुगलजी. ओके. सो नंतर आपण भेटू, डिस्कस करू, काय करायचं ते करू. नितीन रणदिवे. सर, मी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल एज्युकेशन सेंटरला ॲफिलेट देत असतो डिप्लोमा आणि सर्टिफिकेटसाठी. तर काय सांगू मी? ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून करू शकता अजून. ठीक आहे. अजून कोणाचे काही प्रश्न? रेडी टू कुक प्रॉडक्ट्स आहेत रेडमी. नाव लिहा. इन्स्टंट पेस्ट. हाऊ टू रिच ॲट द फूड फ्रँचायझी ओनर. नाव लिहा रेडमी. ठीक आहे. ऍड करून पोहोचू शकता तुम्ही. ठीक आहे. नॉन वुमन बॅग कस्टमाइज टी शर्ट प्रिंटिंग मध्ये कोणाला टार्गेट करू शकतो? जनरली कॉलेजच्या मुलांना वगैरे टार्गेट करा. ठीक आहे. जे की तुम्हाला हेल्प, कॉर्पोरेट्स मध्ये जाऊन भेटा. ते पण तिथून पण तुम्हाला फायदा होईल. बल्क ऑर्डर मिळेल. रिव्ह्यू दिला मी योगिताजी. ओके योगिताजी, थँक्यू सो मच. योगिताजी, मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो, आहे का तुम्ही इकडे सध्या? योगिताजी आहेत का? योगिताजी, रेज युअर हँड. योगिता. लिव्ह केलं वाटतं त्यांनी. ठीक आहे. मी अबॅकस क्लास घेतो, ऍडमिशन कशी ऍडव्हर्टाइजमेंट करू. ऍडमिशन वाढवायचा एकच फंडा आहे, ऍडव्हर्टाइजमेंट करा. दॅट्स ऑल. तुम्ही हे विचारा की ऍडव्हर्टाइजमेंट कशी करता येईल मला. त्याच्यासाठी तुम्हाला बी हिअर फॉर नेक्स्ट 5 days. ठीक आहे. तेजश्री हिअर. तेजश्री सांगितलं तुम्हाला B2B करायचा आहे बिझनेस तुम्हाला. तर तुम्हाला काय करावं लागेल तेजश्री, की तुम्हाला, थांबा एक मिनिट, तुमचा प्रश्न मी विसरलो जरा. एक मिनिट हा. रेडी टू कुक प्रोडक्ट आहेत तेजश्री तुमचे, आणि ते इन्स्टंट हे आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला फूड फ्रँचायझीला भेट द्यायची आहे ना. त्याच्यासाठी कसं असते माहिती आहे का, जे पण लोकांचे फूड फ्रँचायझी आहे त्यांचे फेसबुक पेज असतात. तर फेसबुक पेज ओनर्स असं तुम्ही टार्गेट त्याच्यामध्ये करू शकता. एकदम नाही होणार, 1-2 महिने लागतील ते समजायसाठी, होण्यासाठी. पण पॉसिबिलिटीज आहे. ठीक आहे. म्हणजे एवढं मी सांगतो की जर का तुम्ही सध्या झिरोमध्ये असाल, ठीक आहे, तर तुम्हाला ऍटलिस्ट 40, 50, 60 लोकांपर्यंत तुम्ही आरामात जाऊ शकाल, आणि हळूहळू ते वाढवू शकाल. अजिंक्य. सर, मी डिटेल टार्गेटिंग मध्ये मी जो इंटरेस्ट जो आहे तो 2 पेक्षा जास्त सिलेक्ट केला, सो साईज खूप मोठी आहे, तसा नोटिफिकेशन आला होता. तर एकच सिलेक्ट करा. ठीक आहे. एकच सिलेक्ट करा, पहिले ऍड सुरू तर करा. बघता येईल मग काय आहे ते पुढे. रिलेशनसाठी काही गायडन्स करा. ठीक आहे. ओके. थँक्यू सो मच एव्हरीबडी फॉर बिईंग हिअर. बऱ्याच ज्या प्रश्नांची उत्तर मला देता आले त्याची मी उत्तर दिली. बघा, एखादा व्यक्ती जर का आता मला असं म्हणेल की सर मला ऍड पूर्ण सांगा तुम्ही, तर ते काही एका शब्दात सांगितलं जात नाही ऍड. ठीक आहे. तर हे जरा प्रॅक्टिकली समजा तुम्ही या गोष्टीला. डोंट थिंक अबाउट की यार ये कोई जादू की छड़ी नहीं है मेरे पास. ठीक है. टू बी वेरी सिंपल, यू हॅव टू गो थ्रू दॅट प्रोसेस. यू हॅव टू लर्न दॅट प्रोसेस. एक एक गोष्ट समजावं लागेल की टार्गेटेड ऑडियन्स काय आहे, कुणाला ऍड दाखवायची आहे, किती एज टार्गेट करायचं आहे, कोणतं लोकेशन घ्यायचं आहे. आणि टेस्ट अँड ट्राय वाला विषय येतो. वन्स यू हॅव टू प्ले द ऍड, एक ऍड रन करावं लागेल तुम्हाला, त्यातून कसा रिझल्ट येते ते बघावं लागेल, मग त्याच्यामध्ये चेंजेस करावं लागतील. हे असं प्ले प्ले अराउंड करावं लागेल तुम्हाला. ओके. सो त्यासाठी शिकणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. असं काही जादू नाही आहे की हा सर ऍड लावा पण पाहू उद्या लगेच लाख रुपये, असं नसते काही. ओके.
गेटिंग माय फिलिंग? येस नो? समजत आहे मी काय बोलत आहे? येस नो इन द चॅट बॉक्स. ओके. सो ह्या गोष्टी आहेत. तर तसं इमॅजिन नका करू की बाबा लगेच आपण 2 4 5 लाख रुपये होतील. ते होतील. आता सोलर पॅनल वाले ते कोणतरी होते, त्या व्यक्तीला जर का यार 5 कस्टमर जरी महिन्याचे मिळाले तरी 10 लाख रुपये करेल तो व्यक्ती. समजलं का? पण त्या व्यक्तीचं माइंडसेट तेवढा मोठा पाहिजे की बाबा मी इन्व्हेस्ट करेल, मी पैसा टाकेल. तर तेच आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहिल्या दिवशी सांगितलं होतं की 80% इज युअर माइंडसेट, 20% इज युअर स्किल. इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ द थिंग इज, इट इज इम्पॉर्टंट हाऊ यू लुक ॲट द थिंग्स. समजलं? येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. ओके. सो थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. टेक केअर. बाय बाय. थँक्यू सो मच. मी तुम्हाला फॉर्मॅट जो आहे तो ग्रुपमध्ये शेअर करतो. त्या फॉर्मॅटमध्ये आपापला ऑडियन्स सर्वांनी टाकायचा आहे. अँड विल मीट टुमॉरो सेम टाइम 5 PM. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. लव्ह यू ऑल. टेक केअर. बाय बाय.